जशुजोदायको फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवो क्लेश विकार। वरचा आवाज कमी करून साऊंडला आवाज द्यायचा। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा। प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलौकिकनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिजळाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ बीन शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता। महायोगपीठे तटे भीमरुद्यं वरं पुंडरीकाय दातुं समागत्य चित्तं तमानन्दपन्दं परब्रह्मलिङ्गं नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी। काळ आला जवळी ग्रासावया काळाचे उडे पडल बाजीवा सोडवीन तेव्हा माय बापे विठ्ठल विठ्ठल। नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया
काळाचे हे उडी पडेल बाजे भा सोडवी न तेव्हा माय बापे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा संसाराच्या मायाजाळामध्ये तुम्ही आम्ही सामान्य माणसं गुंतलेलो आहात दादा. तुकोबा सांगतात त्याच्यामध्ये जास्त अडकून बसू नको. का तुकोबा? काळ कधी सांगून उडी मारत नाही आणि काळाने उडी मारली कधी तर कोणाचा वशिला चालत नाही. तुला वाटत असेल तुझे मायबाप तुझ्या जवळ बसलेले आहेत त्यांचं सुद्धा काही चालणार नाही. तुला वाटत असेल तुझे भाऊ बहीण तुझ्या जवळ बसलेले आहेत नव्हे नव्हे तुझी बायको जरी तुझ्या उशाशी बसलेली असेल तरी तिचं सुद्धा काही चालणार नाही. तू राजा जरी असला किती जरी श्रीमंत असेल किती जरी प्रॉपर्टी असेल काळापुढे त्यांचा सुद्धा वशिला चालत नाही. तुकोबा काळाच्या तावडीतून मायबाप वाचवत नाही. तुकोबा काळाच्या तावडीतून भाऊ बहीण वाचवत नाही. तुकोबा काळाच्या तावडीतून राजा जरी असला तरी सुटत नाही. तुकोबा पण कोणीतरी असेल ना काळाच्या तावडीतून वाचवणार. तुकोबाने सांगितलं आहे ना दादा. कोणे? तुकोबाने गोड वर्णन करावं. एका चक्रपाने वाचवून देवाच्या मनात आलं का देव काळाच्या तावडीतून 100% वाचवतो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अति गरजेचं आणि अगत्याचं आहे. किंवा कारणम तुम्ही आम्ही एकत्रित आलो याचं मुख्य कारण मुख्य हेतू मुख्य उद्देश थोडासा स्ट्रबल आणि बेस द्यायचा. आवाजाचा मोकळा गोड करायचा. आपल्यातून निघून गेलेले स्वर्गवासी रमेशराव महिराज भुलेसर वय वर्ष 60च्या दरम्यान त्यांना आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. संतांची पुण्यतिथी केली जाते आणि तुम्हा आम्हा सामान्य माणसाचं पुण्यस्मरण केलं जातं. संतांची पुण्यतिथी का केली जाते आणि तुम्हा आम्हा सामान्य माणसाचं पुण्यस्मरण का केलं जातं त्याचा रिझन आहे का? संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही महाराज. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी. तुम्हा आम्हा सामान्य माणसाचं पुण्यस्मरण का? स्मरण म्हणजे आठवण काढणे. त्याच्या नावाने काहीतरी पुण्य करणे. ज्ञानदान असेल अन्नदान असेल वस्त्रदान असेल गोदान असेल रक्तदान असेल दानाचे 16 प्रकार आहेत महाराज. गेलेल्या जीवाच्या माध्यमातून स्मरण करून पुण्य करणे इथे नाम पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत श्रीमती सुरेखाताई असतील त्याचप्रमाणे त्यांचे चुलते राजधर भाऊ असतील त्यांचे 2 भाऊ सुरेशराव निवृत्ती भाऊ असतील त्यांचे चिरंजीव सौरभदादा असतील त्यांची कन्या ऐश्वर्याताई असतील त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ पोपटराव असतील उत्तम भाऊ असतील बाळासाहेब भाऊ असतील त्याचप्रमाणे त्यांचे चुलते त्यांच्या धर्मपत्नी त्याचप्रमाणे चिंदेसरे राजेंद्र चिंदेसरे संजय चिंदेसरे असा मोठा परिवार. त्या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित असणारे परमपूज्य आदरणीय आज महाराष्ट्रातील एक चांगली पर्वणी माझ्यासाठी महाराज. आजचा दिवस काल होळी झाली अति पवित्र सण झाला आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी चांगल्या लोकांची भेट झाली असं म्हणायला काही हरकत नाही. थोडं लेट पण थेट का होईना. मीच कधी टायमावर पोहोचत नाही. आज कसं काय पाहुणे राहायला आलो मला माहिती नाही. आमच्या आबांना मी आले विचारलं पण तुम्ही सगळे येणारे म्हटलं तुमचं दर्शन होईल तुमचं नाव घेतल्यानंतर मला पुण्य भेटेल पुण्यवंत व्हावे घेता नावे. आज परमपूज्य आदरणीय किशोरजी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही साष्टांग दंडवत. परमपूज्य आदरणीय कुकुड गायन सम्राट परमपूज्य आदरणीय प्रकाशजी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. परमपूज्य आदरणीय मृदुंग सम्राट आदरणीय खंडूबाबा सानप या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे काळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. कैलास महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पांडू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गावचं सगळं भजनी मंडळ आता सगळं परिचित आहे. मला तुमचे नावं परिचित आहे. तुमच्या जमिनी सगळं मला माहिती आहे. कोणाचं पुढे आहे काय पण कोणाचाही नामोल्लेख मी करत नाही. दिलगिरी व्यक्त करतो. सगळे नावं घेण्याजोगे पण तुमच्या सर्वांच्या चरणी उभा राहिलेले खाली बसलेले चित्रकार पत्रकार ज्येष्ठ श्रेष्ठ भागवत कथाकार रामायणाचार्य पुढे बसलेले पाठीमागं बसलेले पाय लांबून बसलेले पाय आखडून बसलेले जेवणारे
आलेले, उपाशी आलेले, जे आजच कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ नये त्याचे सगळे तुमच्या सर्वांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय, शांती ब्रह्म भास्कर गिरीशी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पाया, मस्तक हे एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्यासारखेच वाजवणारे अति सुंदर आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या ध्वनीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहेत, तुमच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या. आता तुम्ही सगळे चांगले म्हणल्यानंतर सांगणारा थोडा येडपाटे काय महाराज, सांगणारा हुशारच आहे ना. 1-1.5 तास मला अति गोड चिंतन करायचं. आता सुरू कधी का होईना, संपायचं आपण आपलं बघूया. आज आनंद घेण्याकरता कीर्तन आलोय महाराज. मी त्यांचे नावं, मला आतुरता लागली होती. या 25 तारखेची पत्रिकेमध्ये मी तुमचे नावं होते आणि महाराष्ट्र ज्यांना महाराज ज्यांचं वेट करते सगळे मंडळी आज तुमच्या गावामध्ये उपस्थित आहे. तुमचं परमभाग्य आहे. पण ज्या ज्या वेळेस त्यांचं गायन होईल, ज्या ज्या वेळेस त्यांचे प्रमाण होतील, विठ्ठल विठ्ठल भजन होईल, हाताने टाळी वाजवत चला, मुखाने नाम घेत चला. त्यांचं कौतुक म्हणून टाळी वाजवू नका, त्याच्यामध्ये तुमचा फायदा म्हणून टाळी वाजवा. तुम्ही म्हणाल उगले महाराज त्याच्यामध्ये आमचा काय फायदा, विकू नकोय मला गायन करताना थोडा द्यायचं, बोलताना अजिबात नाही. त्याच्यामध्ये आमचा काय फायदा, त्याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे महाराज. टाळी वाजवण्याचा फायदा आहे. 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायने गाथ्यामध्ये त्याचं वर्णन करावं. आता तुमचं पारायण चालू आहे महाराज, त्याच्यामध्ये एक अभंग असेल. पण आपण संत परंपरेच्या थोडे विरहितले लोक, आपण विज्ञानवादी जास्त लोक आहे. विज्ञानाच्या आहारी जाऊ नये या मताचा मी नाही. पण एक वाक्य लक्षात ठेवा, मृत्यूला आतापर्यंत कोणी चॅलेंज केलं नाही, ते त्याच्या हातात आहे. आणि संत परंपरा किती श्रेष्ठ आहे मला सांगायची. टाळी वाजवायचं महत्व हे 450 वर्षापूर्वी तुकोबाने सांगितलं. अनेक महाराज मंडळी तुमच्या गावामध्ये येऊन गेले असतील, अनेक कीर्तनाच्या माध्यमातून उभ्या सांगितल्या असतील, अभंग सांगितले असतील, टाळ्या वाजवत चला, भजन करत चला. पण आतापर्यंत कोणी सायंटिफिक रिझन सांगितलं नसेल महाराज. मी थोडा सायन्सला धरून कीर्तन करणारा कीर्तनकार आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो टाळीचं महत्व काय. त्यांचं कौतुक म्हणून वाजू नका, तुमचा फायदा आहे. आणि ते जर उदाहरण मी तुम्हाला दिलं तर बसलेल्यापैकी असा माणूस शोधून सापडायचा, रोज 5-10 मिनिटं टाळी वाजेल महाराज, एवढं खास आहे आपल्या आयुष्यासाठी. ते काय उगले महाराज, माझ्या आयुष्यात घडलेलं उदाहरण देतो मी तुम्हाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून नेवाशाकडे मी निघालो. ऐका, तुम्हाला रुचल पचल ह्या भाषेतलं उदाहरण देतो. का बरं टाळी वाजवायची सांगितले असेल, त्यांचं कौतुक म्हणून वाजू नका. मी पहिल्यांदा सांगितलं ते आपल्या गावात आले, फक्त तुमचा फायदा म्हणून वाजवा. काय त्याच्या मागं सायंटिफिक रिझन. मी कार्यक्रमाला नेवाशा परिसरामध्ये निघालो आणि आमच्या दत्तूभाऊनी मला टाईम लवकर दिला होता. थोडी गाडी फास्ट होती. गाडीला कार्यक्रमाचा हार लावलेला होता असा गुलाबाचा. आणि नगरच्या पुढं गाडी निघाली आणि बायजाबाई जीवर नावाच्या गावाच्या तिथे एक टोल नाका लागतो महाराज. तुम्हाला रुचल पचल टाळी वाजायचं महत्व या भाषेत उदाहरण देतोय बरं का. हुशारीकडे टोल नाक्याचं नाव घेतलं की तुम्हाला हसू आला बा. 500 मीटर अंतरावरती माझी पाठीमागं 4 व्हीलर होती आणि त्या टोल नाक्यावरती काही तृतीयपंथी लोक उभा होते. कळतात तुम्हाला तृतीयपंथी माणसं. आपल्या भाषेत आपण त्याला हिजडी लोक म्हणतो, काय हरकत नाही, ज्याची त्याची शब्द प्रणाली वेगळी आहे. त्या 500 मीटर अंतरावरती माझी गाडी होती आणि त्या तृतीयपंथी लोक माझ्या त्या गाडीला हार पाहून, आता महिन्यापूर्वी मी गाडी घेतली नवी, ती गाडी दिसायला ते लगेच असे आडवे आले. किशोरजी महाराज तृतीयपंथी लोक आडवे आले, त्यांनी टाळी वाजवली. मी आपल्या गाडीत आराम करत होतो. ड्रायव्हरने काच खाली घेतली. दे म्हटलं बाबा 50 रुपये दे त्यांच्या हातामध्ये. 50 रुपये दिले. नाही म्हणे, नवीन गाडी म्हणे, अजून 100 द्या. म्हटलं जाऊ दे, माऊलीच्या कृपेने कुठं कमी, आपल्याला 15 लाखाची गाडी घेतली, यांना 100 दिले, काय फरक पडणार आहे. आणि खरंच कमी नाही महाराज. मला आता खूप कमी काळात सगळं काय दिलं म्हटल्यानंतर दिलंच म्हणावं. उगं बोंबलत बसू नये मी या मताचा. नाही तर लोकांना घाण सवय झाली, आमच्याकडे काय बाबा ना, आम्ही गरीब आहे बाबा, असं कधी म्हणत नका. या परिसरामध्ये, या निसर्गामध्ये 2 देवता कायम फिरत राहतात.
कायम फिरत राहतात आणि त्यांच्या मुखात कायम तथास्तु शब्द असतो, कायम तथास्तु शब्द असतो. तुम्ही नेमकी म्हणायचे आम्ही लय गरीब भाऊ आमच्याकडे काय, त्यांनी तथास्तु म्हणायचं. टायमिंग जर मॅच झाला हाय ते गरीब होऊन जातात महाराज. त्याच्यामुळे कधी बोंबलत जाऊ नका. दिलं ना दिलं म्हणायचं. काय काय घाण सवय झाली महाराज, का देऊन सुद्धा लोकांना बोंबलायची सवय झाली. दिल्यात दिलं म्हणाय. त्याच्यामुळे तथास्तु तर त्याचा टाइम एक झाला नाही पाहिजे तेवढं मॅच का चांगलं म्हणत चला मी श्रीमंत बाबा देवाने सगळं दिलं देत राहील. तो ती देवता प्रसन्न झाल्यावर तुमच्याकडे सगळं बरोबर आहे. देवाने सगळं दिलं. त्याला म्हटलं दे अजून 100 रुपये. त्यांच्या हातामध्ये 100 रुपये दिले. थोडासा स्ट्रबल दिले, थोडासा कडक करावा. 100 रुपये 150 रुपये त्यांच्या हातामध्ये दिले. त्याने ड्रायव्हरच्या डोक्यावरती काहीतरी हात ठेवला, एक ठोकळा त्याच्याकडे दिला, काचवरती घेतली आणि गाडी पुढे निघाली. गुरुजी माझ्या कानामध्ये ब्लूटूथ होतो, मी थोडं श्रवण भक्तीचं नादी कीर्तनकार, मला ऐकायला जास्त आवडतं. आणि डॉक्टर जोशी म्हणून मी ज्यांना कायमस्वरूपी फॉलो करतो पुण्याचे, अति हुशार अति ब्रिलियंट डॉक्टर आहे महाराष्ट्र. 39 वर्षापासून त्याचं पुण्यामध्ये हॉस्पिटल आहे. मी टाळी वाजायचं महत्त्व सांगतो बरं का. हे 450 वर्षापूर्वी तुकोबांनी अभंग गाथ्यातच सांगितलं. फक्त तुम्ही आम्ही वाचलं नाही ना आपण त्याचं स्मरण करत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. गाडी माझी टोल नाक्याच्या पुढे निघाली आणि त्या ब्लूटूथच्या माध्यमातून मी ते डॉक्टर जोशींचं व्याख्यान ऐकत होतो. आबा डॉक्टर जोशीने एक उदाहरण दिलं, योगायोग. डॉक्टर जोशी 39 वर्षापासून सकाळी उठायचे, हॉस्पिटल स्वतःच आहे, पण जाता जाता त्यांना एक टोल नाका लागायचा महाराज. आणि तृतीयपंथी लोक रोज त्यांच्या गाडीला आडवे यायचे, पण त्या डॉक्टरने कधी त्या तृतीयपंथी लोक पाहून गाडी थांबवली. त्यांना पैसे दिले कुठे आपले श्रीमंतीत वाढ होते का म्हणे. काही काढतात लोक, त्यांच्याकडे पैसे दिले कुठे आपल्या लक्ष्मीत वाढ होते का म्हणे. लोकांचं थोडं पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झाले की लोक याच्यावरती विश्वास ठेवत नाही, काय हरकत नाही, मला तिकडे वळायचं पण नाही. पण कधीही डॉक्टर थांबला नाही. पण डॉक्टर जोशींच्या मनामध्ये एक दिवस सकाळी उठले ना हॉस्पिटलकडे जात असताना त्या टोल नाक्यावरती तृतीयपंथी लोक आडवे आले. त्यांनी गाडी न थांबवली, पण त्या टोल नाक्याच्या पुढे गाडी गेली. डॉक्टरच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. अरे 39 वर्षापासून आपला नित्यनेम आहे, सकाळी उठायचं, हॉस्पिटलला जायचं, 500 मीटर अंतरावर त्या टोल नाक्यापासून माझं हॉस्पिटल आहे, पण आतापर्यंत अनेक प्रकारचे पेशंट माझ्या हॉस्पिटलला आले. आजोबा आले, आजी आल्या, पुरुष आला, स्त्री आली, लहान लेकरू आलं, सगळ्या प्रकारचे पेशंट माझ्या हॉस्पिटलला आले. विको जिरो करे बाळकृष्ण पुन्हा एकदा. सगळ्या प्रकारचे पेशंट आले, परंतु या तृतीयपंथी माणसापैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. मग हे लोक आजारी पडत नाही का? टाळीचं महत्व सांगतोय. डॉक्टरच्या मनात, कोणाच्या मनात प्रश्न आला? बोला बोला बोला. कोणाच्या? डॉक्टर जोशींच्या. हा, डॉक्टरची गाडी पुढे गेली. अनेक प्रकारचे पेशंट माझ्याकडे 39 वर्षात आले. आजोबा आले, पुरुष आला, स्त्री आली, लेकरू आलं. या तृतीयपंथी माणसापैकी एकही पेशंट माझ्याकडे आलं नाही. मी हे लोक आजारी पडत नाही का? काय असेल बाबा उत्तर? काय असेल? हुशार लोकांचे लक्षण आहे महाराज. हुशार लोक प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत कधी चैन बसत नाही. त्याच्यापैकी पैठणचे सुप्रसिद्ध साधू नाथ महाराज. एका पैचा शोध लागला म्हणून रात्र जागले, पहाट शोध लागला, टाळी वाजवली, आनंद व्यक्त केला. हे हुशार माणसाचे लक्षण आहे. डॉक्टरच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, काय असेल उत्तर? काय असेल उत्तर? चैनपडेनं हॉस्पिटलला गेला. डॉक्टरने आतमधून कडी लावून घेतली. त्याच्या मित्राला एका फोन केला डॉक्टर क्षेत्रातल्या. काय म्हणे, 39 वर्षापासून मी 2 हॉस्पिटलला येतोय, मी प्रवास करतो, माझ्या शेजारी 500 मीटर अंतरावरती एक टोल नाका आहे, तुला सगळं माहित आहे. आतापर्यंत माझ्या मनात कधी प्रश्न निर्माण नाही झाला, पण आज एक प्रश्न निर्माण झाला. काय रे म्हणे, अनेक प्रकारचे पेशंट माझ्याकडे आले म्हणे. आजोबा आले, पुरुष आला, स्त्री आले, लहान लेकरू आलं, पण त्या तृतीयपंथी माणसापैकी टोल नाक्यावरती जे हिजडे लोक उभा राहतात त्याच्यापैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. तुझ्या हॉस्पिटलला आलं का? त्याने सांगितलं माझ्या पण नाही आलं राव. तिसऱ्या डॉक्टरला फोन केला, तुझ्या हॉस्पिटलला आलं का? त्याच्या पण नाही आलं. 256 जणांचा ग्रुप होता महाराज. दिवसभर तेवढाच उद्योग. सगळ्यांचं उत्तर नाही 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 नाही. पांडू महाराज दुसरा दिवस उगवला. रुबी हॉस्पिटलला फोन केला, सिग्मा हॉस्पिटलला फोन केला, साई यशनला फोन केला, साईदीपला फोन केला, नोबेल हॉस्पिटलला फोन केला, हृदयनाथ मंगेशकरला फोन केला, लीलावती हॉस्पिटलला फोन केला. सगळे VIP लोकांचे हॉस्पिटल सांगितले. आता जे राहिले त्याचे वर्धापन दिनाचे कीर्तन मी अजून केले नाही, झाल्यानंतर सांगेल. हे सगळे मोठमोठ्या लोकांचे हॉस्पिटलचे. हा, सगळ्यांना तेवढाच प्रश्न, अमक्या अमक्या प्रकारचं पेशंट तुमच्याकडे आलं का? कमी करा आवाज, कमी करा. अमक्या अमक्या पेशंट आलं का? नाही 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 म्हणून उत्तर आलं. 39 वर्षामध्ये कधी हॉस्पिटलचा तो डॉक्टर, 39 वर्षामध्ये कधीही टोल नाक्यावरती न थांबलेला डॉक्टर, शेवटी उत्तर सापडेल म्हणून तिसऱ्या दिवशी टोल नाक्यावरती गाडी थांबवावीच लागली. थांबला डॉक्टर. तृतीयपंथी माणूस पळत आला, याने काच खाली घेतली, 100 रुपयाशी वरती काढले. त्याने एकदा टाळी वाजवली. त्याने सांगितलं 1000 रुपये देतो म्हणे.
पण तुमच्यातला मेन कोणी ते सांग. प्रत्येक क्षेत्रात एक मेन असतो महाराज, त्याला आपण मुकादम म्हणतो. व्हॉट्सअपच्या भाषेत त्याला ऍडमिन म्हणतो. प्रत्येक क्षेत्रात राहतो ते म्हणे नाही सांगू शकत. 10,000 रुपये देतो म्हणे दर बंडल, तुमच्यातला मेन सांग म्हणे. हा पण काय काय काम काय म्हणे सांगतो म्हणे. चल असा डॉक्टर असा खुर्चीवरती बसला आगळे महाराज, आणि सगळे तृतीयपंथी माणसं पुढे बसले. टाळी का वाजवायचे सायंटिफिक रिझन देतोय बरं का मी. हे तुकोबांनी 450 वर्षापूर्वी सांगितले. तुमची तर गाथा पारायण चालू म्हणून मी थोडा विषय तिकडे डायव्हर्ट केला. ऐका, सगळे तृतीयपंथी लोक पुढे बसले. डॉक्टरनी प्रश्न केला. ते म्हणे 39 वर्षापासून माझं इथं 500 मीटर अंतरावरती हॉस्पिटल आहे. तृतीयपंथी लोक म्हणे माहिती म्हणे आम्हाला. अरे पण अनेक प्रकारचे पेशंट माझ्याकडे आले म्हणे आतापर्यंत. म्हातारा आलं, आजी आली, पुरुष आला, स्त्री आली, लहान लेकरू आलं, पण तुमच्यापैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आले नाही. तुम्ही आजारी पडत नाही का रे म्हणे. त्या तृतीयपंथी लोकांच्या ग्रुपने उत्तर दिलं, आम्ही तर काय अजून आजारी पडलो नाही. शेजारच्या टोल नाक्याच्या ग्रुपला फोन केला, तुम्ही आजारी पडले का? नाही पडलो. तिसऱ्या टोल नाक्यावाल्याला फोन केला, तुम्ही आजारी पडले का? नाही पडलो. टाळ्या वाजून पैसा कमवण्याचा हेतू 2 मिनिटं बाजूला ठेवा. पैसे कमवण्याचे अनेक हेतू आहे महाराज. कोणी 1 नंबरने कमवतं, कोणी 2 नंबरने कमवतं, कोणी 6 नंबरने कमवतं, कोणी 11 नंबरने कमवतं, कोणी 23 नंबरने कमवतं. तुम्हाला फक्त 1 आणि 2च माहिती असेल. संख्याशास्त्राचा पुढचा अभ्यास तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे. आज मला त्या विषयावर बोलायचं नाही. कधी मला तुमच्या परिसरात आला आठवण करून द्या. शास्त्राने 19 प्रकारचे पैसे कमवण्याची साधनं सांगितले. तुम्हाला फक्त 1 नंबर आणि 2 नंबर माहिती आहे. पण चला असं मला त्याच्या पुढे बोलायचंय. पैसे कमवण्याचे अनेक हेतू महाराज, अनेक मार्ग आहे. फक्त ते लोक काय करतात, माणूस दिसला 10 रुपये देत असला 1दा टाळी वाजवतात, 50 देत असला 2दा टाळी वाजवतात, 100 देत असला 3दा टाळी वाजवतात. दिवसभर पैसा कमवण्याच्या नादात दिवसभर टाळी वाजवण्यात जाती. परिणाम आतापर्यंत त्याच्यातला एकही माणूस आजारी नाही महाराज. डॉक्टरांना एवढा आनंद झाला काळे महाराज, एवढा आनंद झाला. डॉक्टरांनी सांगितलं 39 वर्षानंतर मला रिझन सापडलंय. अरे तुम्ही दिवसभर ते पैसे कमवण्याच्या नादात टाळ्या वाजवते म्हणून तुम्ही आजारी पडत नाही. उद्यापासून माझ्याकडे एखादं पेशंट आलं की मी त्याला सल्ला देईल, अरे आजारी पडायचं नसेल तर टाळी वाजव. डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला. पण मला राहवलं नाही महाराज. मी त्या पांढरीच्या पुलाच्या तिथं आलं आणि ड्रायव्हरला म्हणलं गाडी थोडी साईडला घे रे. मी त्या डॉक्टरच्या व्याख्यानाच्या खाली एक कमेंट लिहिलं गुरुजी. मी म्हटलं डॉक्टर साहेब तुम्हाला 39 वर्षानंतर याचं उत्तर सापडलं का टाळी वाजवल्यामुळे लोक आजारी पडत नाही. आता तुम्ही लोकांना सल्ला देणार. पण आमचे जगद्गुरु तुकोबरा एवढे हुशार होते, एवढे हुशार होते. 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबरायांनी सामान्य माणसाच्या पायाला हात लावून एक अभंग सांगावा. काय टाळी बोला मुखी नाम, टाळी बोला मुखी वर्षापूर्वी 450. किती हुशार असतील संत महाराज. एक वाक्य बोलू का, जिथं विज्ञानाचा शेवट आहे महाराज तिथं आमच्या अध्यात्माची सुरुवात आहे. हा किती हुशार असतील संत. बरं टाळीच का वाजवायची सांगितलं असेल महाराज. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, काय करू तुकोबा करी टाळी बोला मुखी नाम. काय म्हणू विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. का बरं टाळीच वाजवायला सांगितलं असेल, दुसरं का नाही करायचं सांगितलं. आता सायंटिफिक रिझन देतो. बसलेल्यापैकी कोणी डॉक्टर असेल, मला असं वाटतं सरांची कन्या डॉक्टर क्षेत्रामध्ये शिक्षण घेते, तो थोडासा डीप मध्ये माझाही त्याचा स्टडी झाला, मी परकडपणे मांडू शकतो महाराज.
ऐका, बसलेल्यापैकी कोणी डॉक्टर असेल ना त्याला विचारायचं माझे कीर्तन का बरं तुकोबाने टाळी वाजवायची सांगितलं असेल. किशोरजी महाराज असे काही पॉइंट आहे हातामध्ये, एकावरती एक हात आदळण्यात गेले आणि ते जर पॉइंट जर दबण्यात गेले तर माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं. आणि रक्ताभिसरण फास्ट झालं का माणसाला अटॅक येत नाही. तुम्हाला अटॅकनी मरायचं नसेल, सोपा उपाय तुकोबाने सांगितलं. आपल्यातून सर अटॅकनी गेले म्हणून तुम्हाला मार्गदर्शन, पण मला पहिला संदेश देऊन जायचं तुम्हाला. ऐका, तुम्हाला वाटत असेल आपल्याला अटॅक येऊ नये, मरू नये, हाताने टाळी वाजव. इथं असे काही पॉइंट ते दबले गेले का माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं. प्रत्येकाचा पॉइंट वेगवेगळ्या ठिकाणी महाराज. आता तुम्ही घरात एकटेच आहे, तुम्ही घरात एकटेच आहे. हा, त्या लेकरांना शांत करा तिकडे, आपले असले तर हा त्यांना तिकडे काढून द्या. 1 वाजता या म्हणा इकडे आता डायरेक्ट. ऐका, तुम्ही घरात एकटेच आहे, हॉस्पिटल तुमच्यापासून दूर आहे आणि तुम्हाला त्रास व्हायला लागला अचानक छातीमध्ये. तुम्हाला असं वाटायला लागलं आपल्याला श्वासनाचा त्रास होतोय, आपला रक्तपुरवठा मेंदूला कमी जातोय, आपल्याला छातीमध्ये त्रास होतोय. आता 100% 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला अटॅक येणार आहे. त्याचे लक्षणं कळतात महाराज, त्याचे लक्षणं कळतात. चालता बोलता जरी श्वास कमी होतोय, आपल्याला मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय, घरात तुम्ही एकटेचे महाराज, तुमच्यापासून हॉस्पिटल लांब आहे, अशा वेळेस एक करायचं. इथला जो पॉइंट आहे ना महाराज, उजव्या हाताच्या करंगुळीमध्ये पांडू महाराज. तुम्ही घरात एकटेचे, तुमच्यापासून हॉस्पिटल लांब आहे, तुम्हाला असा त्रास व्हायला लागला, श्वसनाचा त्रास व्हायला लागला, तुम्हाला मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय, तुम्हाला माहिती आहे आता छातीत दुखायला लागला, आपल्याला 100% अटॅक येणार आहे. घरात कोणी नसेल अशा टायमाला एक करायचं, उजव्या हाताची करंगुळी एवढी चावायची का ती तुटली तरी जमन. तुम्ही 1 तास तरी मरू शकत नाही महाराज. इथला जो पॉइंट आहे ना तो इथं आहे, ज्याला मूळ व्याधाचा त्रास आहे. मूळ व्याधाचा पॉइंट माणसाच्या टाचेमध्ये महाराज. मूळ व्याधाचा ज्याला त्रास आहे त्याचा पॉइंट माणसाच्या टाचेमध्ये आहे. एवढ्या कमी पगारात एवढे पॉइंट सांगून होणार नाही, तरी पण चला त्या गावावर माझं प्रेम आहे म्हणून बोलून माहिती पाहिजे महाराज, माहिती. आता टोप्यावाले फेट्यावाले लोक आहे, तुम्ही सगळे बसलेली मंडळी आहे. जुन्या काळामध्ये एवढी एज्युकेटेड लोक नव्हते महाराज, काळे महाराज. जुन्या काळामध्ये एखाद्याला फिट आलं, चक्कर येऊन पडले, लोक काय करायचे, कांदा फोडायचे आणि त्याच्या नाकाला लावायचे, माणूस उठून बसायचा महाराज. हे हुशार लोक होते. आता काल होळी झाली, लोक म्हणतात कशाला गौऱ्या पेटतात, त्याचे सायंटिफिक रिझन मी काल सभापती साहेबाकडे कीर्तन करत असताना कांगोने साहेबाकडे दिलं. रात्री मी तिथं 11:30ला कीर्तन संपवलं महाराज. सकाळची माझी तारीख रिकामी नव्हती म्हणून संध्याकाळी पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं. एवढी श्रद्धा आहे माझ्यावरती, एवढं प्रेम आहे त्या लोकांचं. मी रात्री विषय सांगितला का बाबा गौऱ्या पेटवायच्या, आपले जे स्किनचे प्रॉब्लेम महाराज ते निघून जाण्यासाठी या पोरांनी गावच्या होळीमध्ये ती राख अंगाला लावून आंघोळ करावी, शास्त्र आहे महाराज त्याच्यामध्ये. ते धूर का करावा, श्वासनाचे आजार आपले क्लिअर झाले पाहिजे याच्यासाठी सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे. पण आपण थोडे विज्ञानाच्या आहारी गेले लोक, आपण संत परंपरेला नावं ठेवायला लागले, दुर्दैव आहे. 450 वर्षापूर्वी जगद्गुरूने टाळी वाजायची सांगितली. वाजवा बरे एकदा टाळ्या. आता इथून पुढे रोज 5 मिनिटं तुमचा फायदा आहे म्हणून सकाळी उठा, कडी लावून आतमध्ये लाज वाटत असेल तर आतमध्ये टाळी वाजवत चला, मुखाने नाम घेत चला. तुम्हाला जागायचं जास्त असेल तर हे तुकोबाच्या गात्यामध्ये. पण आता पारायणाला किती लोक बसले मला माहिती नाही. येत चला बाबा, नाही वाचायचं तर ऐकायला व्हायला येत चला. तुकोबा एवढे श्रेष्ठ, एवढे श्रेष्ठ. तुकोबा ज्ञानमाल जन्माला आले नसते तर आपलं अवघड झालं असतं, आपल्याला देव कळाला नसता. संताविन प्राप्ती नाही आईसे. सोपा प्रश्न करू का मी तुम्हाला, देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? बोला बोला, देव श्रेष्ठ का संत? हे बा तुम्ही बोलले तर कीर्तन गोड होईल, नाही तर उक्त घेतले आणि मी कुठंच कार्यक्रम करत नाही. जेवढं ठरलं त्याच्यापेक्षा रुपये सुद्धा कमी नेणार आहे का? अजिबात नाही. तुम्ही लोड घ्यायचा नाही. माता भगिनी बोलत चाल. तुमच्या लेकरासारखं आहे की नाही? लेकरासारखं. हात मनाने मी कुठं वाटा मागणार आहे का तुम्हाला? अरे फ्रेश बसा माझ्या कीर्तनात, टेन्शन आले आणि बसू नका. 2019-20ला टेन्शनने किती लोक मेले सांगायची गरज आहे का तुम्हाला? सगळे टेन्शन इंजेक्शननी गेले महाराज. अजूनही तुम्ही टीव्ही समोर बसा. शासन एकीकडे सांगतंय 100 बातम्यापैकी एखादी बातमी असते, गर्दी करू नका कोरोना होईल. बरोबर की नाही? गर्दी करू नका कोरोना होईल. आणि परवा दिवशी मी बीड भागात होतो कीर्तनाला, तिकडे पाट्या लावलेली, एकटं हिंडू नका बिबट्या खाईन. काय करायचं का लोकांनी? बाहेर निघावतं बिबट्याची भीती, घरात बसवतो कोरोनाची. एक सांगू तुम्हाला, तुम्हाला किती दिवस इथं ठेवायचं आणि कधी नेऊन स्मशानात पेटवायचं, ज्याच्या हातात तो बाबा आतमध्ये बसलेला. आपल्या हातात काही नाही महाराज. त्याच्या सत्तेच्या दुनियेत काही चालत नाही आणि त्याच्या मनात आल्यावर तो काही करतो, फक्त त्याच्या मनात आलं पाहिजे. लोक सहज म्हणत होते नेवासा फाट्याचा हायवेचा एखादं हॉटेल 8 दिवस बंद राहिलं तर काय परिणाम होईल. 2 वर्ष दुनिया बंद केली उद्योगाने. काय झालं कोणाचं? काय झालं? काय त्याच्या मनात आल्यावर बाप्पा देव काही करतो, फक्त त्याच्या मनात आलं पाहिजे. देवाच्या मनात आलं का इमानातून पडलं तरी जगवतो.
त्याच्या मनात नसलं ते सायकलून पडलं तरी देव जगून देत नाही. देवाच्या मनात आलं समुद्रातून बाहेर काढतो. त्याच्या मनात नसलं ते हौदातून सुद्धा बाहेर येऊन देत नाही. देवाच्या मनात आलं रात्रीतून श्रीमंत, त्याच्या मनात आलं रात्रीतून भिकारी, रात्रीतून श्रीमंत केलं. सांगू महाराष्ट्रातली घटना. रात्री रेल्वे स्टेशनवरती भीक मागत होती, सकाळी करोडपती झाली. तिचं नाव आहे रानू मंडल. युट्यूबला जाऊन सर्च करा. रात्रीतून भिकारी केलं. लय मोठी यादी व्यासपीठानं सांगायसारखी नाही. देवाच्या मनात आलं का चालू भाषणात राजीनामा द्यायला लावतो. त्याच्या मनात आलं का 3 दिवसांनी वापस घ्यायला लावतो. देवाच्या मनात आलं आदल्या दिवशी विरोधी पक्षात ठेवतो, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उपमुख्यमंत्री करतो. आला तुमच्या डोक्यात मी कोणाविषयी बोलतोय? तुम्ही हुशार आहे चिकनी वाली लोक महाराज. स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दिलीपराव वळसे साहेब, निरगुडसर नावाचं गाव आहे आंबेगाव तालुक्यात. वळसे साहेब तिथं माझं कीर्तन झालं आणि त्यावेळेस ते दोघं तिघं माझ्या पुढे बसलेले. त्यांच्या समोर हे वाक्य बोललो महाराज. गुरुजी त्यांना त्यावेळेस अजितदादाला थोडं हसू आलं. अजितदादा हसल्यावर मी त्यांना सांगितलं, उगले महाराजाचे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. म्हटलं दादा तुमच्या हातात काही नाही. म्या बोलविल्या भेदू बोल, म्या चालविल्या सूर्य चाले. चाले हे शरीर कुणाचे या सत्य, कोण बोलविते हरिवेन दे कवी. हे कवी एक नारायण, तयाचे वजन चुकून. त्याच्या सत्तेशिवाय अजून काही होत नाही. सूर्याची चालणे तुझी आबाई, सूर्याची चालणे तुझी आबाई. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणे दादा, मी कधी कीर्तनात सांगितलं नाही 24 तास तुम्ही मंदिरात जाऊन बसा. या मताचा मी नाही. ताट समोर आलं ना तुमच्या, ताट जेवायला, त्याला हात जोडा. फक्त देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं बरं का. त्याला हात जोड्याशिवाय कधी खाऊ नका. तुम्हाला पाया पडून सांगतो. त्याला हात जोडा, त्याला सांगा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं. त्याला हात जोड्याशिवाय कधी खाऊ नका. नाही तर त्याने लय लोकाला इथं शिट्ट्या टाकल्या बरं का. त्याचं काम लय कठीण आहे महाराज. नाही नाही, तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. त्याच्या काठीचा आवाज येत नाही फक्त. नाही त्याने जर सुरू केलं, त्याचं 1000 रुपये जरी कमवले ना, त्याचा वाटा त्याला देऊन टाका. नेवासा तालुक्यात आज माझा जन्म आहे महाराज. मला माहिती आहे आपल्या परिसरात एवढ्यात मी येत नाही. नाहीतर 5 वर्षापासून माझं वास्तव्य पारनेरला. नाही पहिल्या या परिसरात मी भरपूर कार्यक्रम केले. एवढ्यात माझं येणं होत नाही इकडं, आणि एवढ्या कमी याच्यात मी येत पण नाही. म्हणजे वेळात सांगतो, वेळात अंतर जास्त आहे ना माझं. तुम्ही काहीच मनावर घेऊ नका, ही मराठी भाषा आहे. तुम्ही नाही, तुम्ही अजिबात मनावर घेऊन अंतर लांबचं असं सांगायचं तुम्हाला. ऐका, मला फक्त सांगा, नेवासा तालुक्यात एक म्हण आहे महाराज आपल्या, भगवान देता है तो छप्पर फाडके देता है ना मन, है ना मन. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है. आवाज घुमू देऊ नको, फक्त एवढीच म्हण माहिती आहे तुम्हाला. त्याच्या पुढची अर्धी सांगू का? अर्धी सांगू. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है, लेकिन लेता है तो चमडी उधाड के लेता है. उलटी वाचायची, उलटी. जोपर्यंत देतोय तोपर्यंत नियतीने खा. एकदा जर त्याने घ्यायला चालू केलं, ते अंगावर कातड सुद्धा ठेवीत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ताट समोर आलं, त्याला हात जोडा, त्याला सांगा तुझी कृपा आहे म्हणून खातो. संध्याकाळी झोपायच्या अगोदर गोदडीवरती बसा, त्याला हात जोडा, त्याला सांगा उद्याचे सकाळ दाखव, मग झोपा. नाही तर त्याला हात न जोडता जर तुम्ही झोपले, तुम्हाला जर झोपूनच ठेवलं, सकाळी दारात गर्दी जमती महाराज. फक्त ती पाहायला आपण नसतो. त्याच्यामुळे माझं, तुम्ही सगळ्याला चॅलेंज करू शकता, मृत्यूला चॅलेंज नाही करू शकत. ते त्याच्या हातात आहे. अजून माऊली ज्ञानोबांनी सांगावं प्रत्येकाला मरायचं, ज्ञानोबांनी सांगावं प्रत्येकाला मरायचं. उपजयते नासे नासले पुनरपे दिसे, परी घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना मनो नये धनंजया जिया परी. तुकोबाने सांगावं, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाथबाबाने त्याच्या पुढे जाऊन वर्णन करावं. नाथबाबा सांगतात, आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असताना घड्या, त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो. घडोघडी काळ वाट याची आहे. काळाचं काम अवघड आहे. काळ कधी सांगून उडी मारत नाही महाराज. आणि काळाने जर सांगून उडी मारायला चालू केलं ना,
तर बसलेल्यापैकी सोडा, आमच्या सगट कोणाची पाप करायची ताकद व्हायची नाही. तुमचं तर सोडाच, आमच्या सगट नाही तर गुरुजी जरी 5 किलोमीटर मागं असले ते म्हणले मी वरखेडमध्ये, त्यांना सुद्धा खोटं बोलायची ताकद व्हायची नाही. काळाने जर सांगून उगले महाराज जरी शिरस गावात असले, मी म्हणलो मी गोपाळपुरात, माझी ताकद नाही महाराज, खोटं बोलायला सुद्धा ताकद होणार नाही. काळाने जर सांगून उडी मारायला चालू केलं तर अवघड होऊन जाईल. माझी देवाला एक विनंती गुरुजी, आतापर्यंत मी देवाला काही मागितलं नाही, मागणार पण नाही. फक्त या जन्मात जाऊ दे, पुढच्या जन्मात देवाने एक स्कीम राबवलीच पाहिजे महाराज. कोणती स्कीम? आता माझा हा मोबाईल आहे, माझ्या मोबाईलला मी रिचार्ज केला 3 महिन्याचा काळ आहे महाराज. 2 महिने कंप्लीट झाले की मला कंपनीचा फोन येतो, दादा 1 महिन्याने तुमचा रिचार्ज संपणार आहे दादा, तुम्ही रिचार्ज नाही केला तर सिम कार्ड बंद होण्याची दाट शक्यता आहे. मी जर कीर्तनात असेल, भजनात असेल, प्रवचनात असेल, मी कुणाची फोन उचलत नाही महाराज. पुन्हा 2-4 दिवस बॅलन्स संपायचे बाकी राहिले की मला कंपनीचा मेसेज पडतो, दादा 4 दिवसांनी तुमचा बॅलन्स संपणार आहे, तुम्ही रिचार्ज नाही केला तर सिम कार्ड बंद होण्याची दाट शक्यता आहे. मेसेज पाहिलं की माणूस गडबडून जातो. नको बाबा, आता आपण काहीतरी केलं पाहिजे, येणारे फोन बंद होतील, जाणारे फोन बंद होतील, मोबाईल आपल्याला टाकून द्यावा लागेल. कधी गडबडतो माणूस, कधी कधी बोला, मेसेज पाहिल्यानंतर गडबडतो. तसं मरायच्या अगोदर 2-4 वर्ष अगोदर माणसाला मेसेज पाठवला पाहिजे देवाने, दादा एवढे दिवस तुमचे बाकी आहे दादा, तुम्ही आपलं कसं जगायचं ते आपलं बघा. ज्याचं वर्षभर मरण राहिलं काय ताकद रे कोणाची पाप करायची. 24 तास राम 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 करीत बसतील, कधी मरायचे माहिती नाही म्हणून पाप करत. 5-6 दिवसापूर्वी खेड तालुक्यामध्ये मी कीर्तनाला होतो, तिथले सभापती माझे मित्र आहेत, त्यांनी मला एक प्रश्न केला, उगले महाराज त्यांनी, तुम्ही ज्यांचा फेटा वापरताय शांतीब्रह्म भास्करगिरीची महाराज श्री क्षेत्र देवगड, म्हणे बाबांना आम्ही आता टीव्हीवरती पाहिलं म्हणे 22 तारखेला अयोध्येमध्ये, एवढं वय झालं म्हणे बाबांचं तरी चेहरा एवढा फ्रेश कसा दिसतो म्हणे, त्यांचा आहार नेमकी काय. मी सभापती महोदयाला उत्तर देताना सांगितलं, काळे महाराज साधू संतांच्या आहाराचं सोड, त्यांचं जीवन असं असतं म्हटलं की सकाळी उठले का ठरवतात आपल्याला संध्याकाळी जायचं. ते कोणत्या अपेक्षेत गुंतलेले नाही, कोणत्या मायाजाळात गुंतलेले नाही, त्यांना देव सोडलं तर काही नाही महाराज. हा, आपण मायाजाळात गुंतलेले लोक, मला अभंगाकडे यायचंय. अभंगाचा पहिला शब्द मायाजाळ. आता बसलेल्यापैकी पुरुष मंडळी तुम्हाला खरं सांगा, तुम्हाला देव काय, धर्म काय, देश काय, ग्रंथ काय, काही घेणं देणं नाही. तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ महत्वाचं? हा, देव किती लोकांना देव महत्वाचा? करा बरोबर बोल. कोणालाच नाही काय एवढ्या लांब बोलेल माता भगिनी, तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ? देव किती जणी देव महत्वाचा? करा बरोबर. कशी वरबोट आले बरं? उगाच राष्ट्रपती पदार लेडीज बसली नाही महाराज. पुरुषांचं अवघड झालं रे गड्या, सगळ्या क्षेत्रात माघार माघार माघार, नाहीतरी पुरुषांची किव यायला लागली महाराज. मला आता तुम्हाला खरं सांगू, 5-7 दिवसापासून तर जास्तच यायला लागली. माझ्या समोर लाईव्ह घटना घडली. म्हणजे का पुरुषांची किव यायला लागली त्याचं कारण सांगतो. मी 5 रेडीला कीर्तन केले, 1 वर्ष श्राद्धाचं, आळे फाट्याला चाललो होतो. जात असताना मी नगरच्या पाठीमागे होतो, माझ्या एका मित्राचा मला फोन आला, उगले महाराज कुठे? म्हटलं अरे आळे फाट्याला चाललो. आता कुठे? म्हटलं नगरमध्ये पोहोचतोय 10 मिनिटात, मला भेटायचं म्हणे तुम्हाला. तो कॅलिफोर्नियाला असतो महाराज. 12 वर्षानंतर आमची भेट होणार होती, आम्ही दोघं क्लासमेट. अरे म्हटलं एवढ्या दिवसानंतर आपण भेटतोय, चला आनंदाची गोष्ट आहे. मी त्या नगरमध्ये बस स्टॉपवरती थांबलो महाराज. माझी गाडी अशी 4 व्हीलर साईडला लावली आणि बस स्टॉपवरती थांबलो. आता खूप वर्षानंतर मी त्या बस स्टँडवरती थांबलो. कधी संबंध येत नाही 4 व्हीलरमुळं. का पुरुषांची किव यायला लागली याचं उदाहरण सांगतो. मी जिथं थांबलो ना, माझ्या समोर एक जोडपं उभा होतं, नवरा बायको. माझ्या समोर उभा होतं ते जोडपं. 2 बॅगा होत्या महाराज, 2 बॅगा. दोन्ही बॅगा कोणाच्या हातात होत्या? खरं बोलून गेल्या तुम्ही, गडबड. दोन्ही बॅगा नवऱ्याकडे होत्या. वा वा, माणूस गडबड खरंच बोलतो महाराज. दोन्ही बॅगा कोणाकडे होत्या? नवऱ्याकडे. तुम्ही नवऱ्याकडे म्हणत चला, बाकी मी सांभाळतो, मला थोडा सपोर्ट करा फक्त. दोन्ही बॅगा कोणाकडं? नवऱ्याकडे. बस आली की नाही पाहायचं काम कोणाकडं? बोला नवऱ्याकडे. दोन्ही बॅगा नवऱ्याकडे. बस आली की नाही पाहायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडे. बस आल्यानंतर शीट पकडायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडे. लईच गर्दी असली, एकच शीट रिकाम असलं, बसायचं काम कोणाकडं? बायकोकडं. वा वा, शिकणे कामगाव सार्थक. अरे खुशाल तुम्ही, एकाने सुद्धा वर बोट नाही केलं. तुम्हाला देव महत्वाचं नाही. आता ज्यांनी माता भगिनींवर वर बोट केलं, मला लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्हाला मायाजाळ महत्वाचं नाही, तुम्हाला देव महत्वाचा. मायाजाळ म्हणजे काय? अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, मायाजाळ म्हणजे गाडी बंगला घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळात येतात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा आहे. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठामे याच्यावर, कोणाला माघार घ्यायची नाही ना. आमची मुदत चालू आहे बरं का अजून. तुम्हाला देव महत्वाचा. फायनल माझं कीर्तन संपलं, तुम्ही जेवण केलं, निघून निघाला. ऐका, आता अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी चालत गेलात आणि जात असताना रस्त्याच्या कडे तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. ऐका, एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. पटकन बोला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? बोला. रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची.
चिकणे खामगाव रामाची पितळाची रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? हा रामाची. घरी जाऊन सांगा मला काय सांगा आता. माझ्या सगळं रावणाची उचली तुमचं काय घेऊन बसले तुम्ही. मी आता तुमच्या लेकरासारखा आहे काहींच्या भावासारखा आहे. मला खरंच सांगा, माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. ऐका बरं का, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला, दोन्हीत पवित्र काय? बोला बोला. तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. दोन्हीत पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल लॉक कियाच आहे. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायची, निदा आणून ठेवायची. समन काय येडा बेडा आहे काय म्हणा बाप्पा तू. अरे 66,000ला भाव गेला, परवा दिवशी 2,000ने वाढला आणि तू म्हणतोय इथं आणून ठेवा. बास दोन्ही उतरवणं सिद्ध झालं. तुम्हाला देवाचं काही घेणे लोक फक्त म्हणजे महाराज तुमचं कीर्तन असलं लईच ऐका वाटत काय निसतच बसा वाटत. चांगला साप जरी धनी घाला ना एक बसायच नाही माझ्या पुढे महाराज. तुम्हाला देव महत्वाचा, जीव महत्वाचा आहे. सगळे त्याच्यात तुम्ही अडकलेले मायाजाळात. तुकोबांनी तेच सांगितलं दादा, या संपत्ती पैशाच्या मायाजाळात अडकू नको. का तुकोबा? त्याचा परिणाम काय? अभंगाचं पहिलं चरण. नको नको मना सांगावं दादा, या मायाजाळात गुंतू नको महाराज. पण आपण ऐकत नाही महाराज. आपण सगळे त्या मायाजाळात गुंतलेले लोक आहेत. सगळ्यात मोठ्या मायाजाळात आपण गुंतलो होतो. आपल्याला असं वाटायचं नातेवाईक आपले. लोक म्हणायचे माय माझा, बाप माझा, बहीण माझी, भाऊ माझा. 2019-20 साली कोरोना सारखा आजार आला गड्या. स्वतःच पोरग सुद्धा माय बापाला पेटवायला गेलं नाही ना, त्या दिवशी आमच्या संताचं प्रमाण खरं ठरलं. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. बहीण कुणाची
काळाला जावं लागतं प्रमाण सक्सेस. याच्या पुढे तुम्ही माया जाळात गेला. लोक सहज म्हणतात ही जमीन आपली. आपली का महाराज? 70 वर्ष फक्त 7 बाऱ्यावर तुमचं नाव आहे. तुम्ही एकदा उलटले विषय संपला, दुसऱ्याच नाव पडलं, आपलं नाही. आता या परिसरात माझा जर कार्यक्रम झाला तर लोक मला भूषणाने सांगतील, उगले महाराज या लिंबाच्या झाडापासून त्या चिंचेच्या झाडापर्यंत सगळं वावर आपलं. या लिंबा झाडापासून त्या चिंचेच्या झाडापर्यंत सगळी जमीन आपली. मध्ये तुकडा सुद्धा कोणाचा नाही ना. या सगळ्या जमिनीचा मालक आपण एकटा आहे. पण ती जमीन मालकाकडे पाहून सांगते, महाराजाला सांगू नको मालक तू आहे. तो हा पंजा सुद्धा याच्यात जाळला, तो आजा याच्यात गेला, तो हा बाप याच्यात गेला, आता तुझा नंबर आहे. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण प्रत्येकाला. तुम्ही याच्या पुढे माया जाळात गेला. तुम्ही म्हणता गाडी माझा आहे, बंगला माझा आहे. मागच्या महिन्यामध्ये 36 तासामध्ये तुर्कस्तान मध्ये 11 प्रकारचे भूकंप झाले महाराज. 3.5 कोटी रुपयाचा एका जणाचा बंगला होता ना, असा उड्या मारत होता एवढा मी गर्भ श्रीमंत आहे. 30 सेकंदात तिथं भूकंप झाला आणि 3.5 कोटी रुपयाचा बंगला उद्ध्वस्त झाला. 30 सेकंदापूर्वी उड्या मारणारा माणूस 30 सेकंदानंतर ढळढसा रडत होता. देवाची लीला आहे. बंगला तुझा नाही, गाडी तुझ्या नाही. तुम्ही याच्या पुढे मायाजाळात जास्त गुंतला. तुम्ही सहज म्हणता, मायाजाळ शब्दावर बोलतोय बरं का, तुम्ही याच्या पुढे मायाजाळात जास्त गुंतला. तुम्ही म्हणताय शरीर आपलंय. हे आपलंय का महाराज? आणि हे जर आपलंय त्याने आपल्याला धोका नाही द्यायला पाहिजे, मला एवढं कळतं. कडे आपल्या माणसाने आपल्याला धोका नाही द्यायला पाहिजे, मला एवढं कळतं. हे जर आपल्या पाठीमागं बसलेले बाबा 70-75 तुमचं वय चालू आहे, मी तुमच्या नातवासारखा आहे, खरं सांगा मला, तुम्ही लग्नाच्या टायमाला असेच दिसत होते का? असे दिसत असतो तर मला कोणी पोरगी दिली असती की म्हणा पप्पा. बरं तुमचं वय 70-75 चालू आहे, मी जगन कदावर नाही? मी जगणार नाही? अरे हात म्हणा ना पप्पा. तुमच्या गावात हे वागणे आज झालं बाबा, पुन्हा तुम्ही खुशाल नाही म्हणता. मग तुम्हाला म्हणायचं काय का माणसाची गॅरंटी नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही डायरेक्ट नकारार ती माना, मला बरं नाही वाटलं महाराज. अरे चांगला माणूस आहे, जगू द्या ना कडे. तुम्हाला म्हणायचं काय का माणसाची गॅरंटी नाही महाराज. मला माहिती आहे 70-75ला मी असं दिसणार नाही. 26-27 माझं रनिंग वय चालू आहे महाराज. आता मला माहिती आहे 70-75ला मी असं दिसणार नाही. तरी मी माझ्या शरीराला आज मेकअप करतो. हे माझं मायाजाळ आहे. तुम्ही याच्या पुढे मायाजाळात गेला. तुम्ही सहज म्हणता हात माझा, पाय माझा, कंबर माझं, डोकं माझं. हे आपलंय का? आणि हे जर आपलंय त्याने आपलं ऐकायला पाहिजे महाराज. हे जर आपलंय त्याने आपलं ऐकायला पाहिजे. आता सकाळी 1.5 तासात मला कमीत कमी 95-100 किलोमीटरचं अंतर पार करून तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. ड्रायव्हरला म्हटलं काही कर, 9:30 पावणे 10च्या आपण तिथं पोहोचलो पाहिजे. गाडी कशी चालवायची तो आपलं चालू. त्या शिरसगावची तिथे खड्डा झाला महाराज नवीन रस्त्याला. त्याच्या लक्षात आला नाही. ते 100-120च्या स्पीडनी गाडी तिथं आदळली आणि माझ्या कमराला थोडा इसका बसला. माझं कंबर दुखायला लागलं. मी कमराला तिथपासून आमच्या दत्तूभाऊच्या घरापर्यंत येईपर्यंत 3 वेळा सांगितलं, भाऊ नको दुखू, नको दुखू, नको दुखू. हे जर माझं आहे त्याने माझं ऐकायला पाहिजे होतं का नाही? ऐकलं त्याने माझं? हा नाही, तुम्हाला कोण सांगितलं? नाही ऐकलं महाराज त्याने माझं. मग जर हे माझं आहे त्याने माझं ऐकायला पाहिजे होतं. याचा अर्थ हे माझं नाही, आहे कुणाचं? देह हा पाचाचा आणि ला उसना शेके ज्याचा त्याचा देणे लागे. मग जगद्गुरु तुकाराम तेच सांगितलं, बाबा हे आपलं नाही, तू त्या मायाजाळात गुंतला, हे माझं, याच्यात गुंतू नको. का तुकोबा? काळ आला जवळी ग्रासावया, काळ कधी मारेने सांगता येईल. आणि हे फक्त निमित्त आहे महाराज. आबा अटॅक येणं, ऍक्सिडेंट होणं, अपघात होणं, कोरोना येणं हे फक्त निमित्त आहे. ज्या दिवशी, ज्या वेळेला, ज्या काळाला, ज्या स्थळाला, ज्या मुहूर्ताला, ज्या जागेवर माणसाचं मरण लिहून ठेवलं, ती जागा सुद्धा काळ मागं पुढे होऊन देत नाही. लक्षात ठेवा. पारनेर तालुक्यात कधी आला तर करंदी नावाचं एक गाव आहे. त्या करंदी गावामध्ये 2 महिन्यापूर्वी एक घटना घडली महाराज. सकाळची वेळ एक प्रतिष्ठित माणूस असं चौकात आला आणि चौकात आल्यानंतर त्याला जांभळी आली म्हणून त्याने मुख ओपन केलं. साहजिक आहे ना, जांभळी आल्यावर काही सेकंद माणूस मुख ओपन करतो. त्याने मुख ओपन केलं, तेवढ्यात एक मोहाळाची माशी आली आणि तिने आत प्रवेश केला. माशीने त्याला इथं चावा घेतला. काळे महाराज तो जिथं उभा होता ना, तिथून मोजून 7 किलोमीटर अंतरावरती पारनेरमध्ये हॉस्पिटल होतं. चांगली गाडी दामटली तर 9 मिनिटाचा रस्ता होता आणि माझ्या गाडी इतका स्पीड असता तर 3.5 मिनिटाचा रस्ता होता. तरी पण त्याला तिथपासून हॉस्पिटलपर्यंत आणेपर्यंत त्याचा घसा सुजला आणि त्याचा श्वास बंद झाला आणि त्याला मरावं लागलं. त्या घटनेनंतर दशक्रिया निमित्ताने मला फोन आला, पण त्या 8 दिवसात मला 4 प्रश्न पडले. काळाचं काम किती अवघड. पहिला प्रश्न पडला त्याला, तिथं आल्यावर जांभळी का आली बाबा? दुसरीकडं म्हणून पर्याय ना जाय ना जांभळी. तिथं झाड नाही, झुडूप नाही, मोहळ नाही, माशी नाही, एकच माशी त्या टायमाला तिथं आलीच कस काय?
यायना जायना माशी पण माशी आतमध्ये गेल्यानंतर तिचा श्वास परिपूर्णपणे बंद झाला होता. माशीने मरायला पाहिजे होतं. आता तुम्ही सगळे हुशार आहेत, सगळे सायन्स शिकलेले लोक आहेत. सायन्स असं सांगतं ज्याची ऑक्सिजन लेवल कमी झाली किंवा ज्याची श्वसन प्रक्रिया बंद झाली त्या सजीव सृष्टीला क्रियाकर्म करतात नाही, सायन्सचा नियम आहे. मग माशी आतमध्ये गेल्यानंतर तिचा श्वास परिपूर्णपणे बंद झाला होता. माशीने मरायला पाहिजे होतं. माशीने चावा घेतलाच कसा? या सगळ्या प्रश्नाचा स्टडी करत असताना आजपर्यंत मला एकच उत्तर सापडलंय फक्त. जुने टोप्यावाले फेट्यावाले लोक म्हणायचे लेकरू जन्माला आलं का पाचीच्या दिवशी सटवी टाक टाकते, आणि सटवीने टाकलेला टाक आजपर्यंत कधी खोटा झाला नाही महाराज. ज्या दिवशी माणसाचा जन्म झालाय ना त्या दिवशी माणसाचं मरण, वेळ, काळ, स्थळ, मुहूर्त, जागा ज्याच्या हातून मरायचं तो माणूस सुद्धा निश्चित झालाय. याच्यात बदल नाही करताय. नगर किती अंतरावरती तुम्हाला इथून? 80. किती? 80. DSP चौक माहिती तुम्हाला? DSP चौकामध्ये असा सिग्नल पडला म्हणून गाड्या थांबल्या. आमची 4 व्हीलर थांबलेली, 2 व्हीलर थांबलेली, सगळ्यांचं लक्ष आमचं गाव सिग्नल कडे. काही सेकंदात सिग्नल ओपन होणार होता आणि गाड्या निघणार होता. काळाचं काम किती अवघड आहे ते सांगतो. काही सेकंदात सिग्नल ओपन होणार आणि गाड्या निघणार. 4 व्हीलर थांबलेल्या, 2 व्हीलर थांबलेल्या, सगळ्यांचं लक्ष सिग्नल कडे. तेवढे ते स्कूटरवाला आला गुरुजी, ते मध्ये येऊन थांबलं. ते मध्ये येऊन थांबलं तेवढ्यात आकाशातून घार चालली होती आणि घारीच्या पायात नाग होता. कस काय देव जाणे नाग सटाकला तिच्या पायातून, तो पडला स्कूटरवाल्याच्या अंगावर. खरं सांगा त्या बिचाऱ्याची काय चुकी? ते कुठं उभा आहे सिग्नल, आणि नाग कुठून आला? खामगाव नाग कुठून आला? जसा नाग खाली पडला महाराज त्याच्या अंगावर, घारीच्या तावडीतून सुटलेला होता. त्याने क्षणात सुद्धा विलंब नाही केला, चवताळलेला होता, पण काढला दंश केला. आम्हाला 4 व्हीलर मधून खाली उतरायच्या तोंडाला फेस येऊन तो माणूस सिग्नलवर मेला. फोटो सहित पेपरला बातमी होती. नगरच्या शेजारी विळद नावाचा गावातला तो मनुष्य होता. मला काय म्हणायचं, तो घरी असता मग चावला असताना मग मी मान्य केलं असतं. तो शेतात गेला असता त्याला कोणी पाहिलं नसतं मग मी मान्य केलं असतं. ते कुठं उभा आहे सिग्नल. नाग कुठून आला? होय त्याच्यातून सिद्ध झालं. ज्या दिवशी ठरलं ना बाप्पा, त्या वेळेला, त्या काळाला, त्या मुहूर्ताला, मग ते खाली पडल्यानंतर त्याचे मायबाप असे पळत आले महाराज त्यांना समजल्यानंतर. पण मायबाप जरी आले तर काळा पुढे वैशीला चालत नाही. याचं वर्णन तुकोबाने अभंगाच्या दुसऱ्याच्या काळाची
त्याने उडी मारली का तिथं कोणाचा वशिला चालत नाही. म्हणजे मायबाप जरी पळत आले असतील महाराज तरी त्यांचा सुद्धा वशिला चालत नाही. उगले महाराज काळाच्या तावडीतून कुणीच वाचवणार नाही का? आहे दोन व्यक्ती. पहिल्या व्यक्तीचं नाव संत आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव देव आहे महाराज. ते 100% काळाच्या तावडीतून वाचवतात. त्याच्यामुळे त्या देवाला आयुष्यात कधी विसरू नका. 3 देवाला तर आयुष्यात कधीच विसरू नका. पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता आणि तिसरी देवता पितृदेवता. ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधी गावच्या बाहेर निघू नका. तुम्हाला माझा पाया पडून सांगणार, तुम्हाला पुन्हा गावात आणायचं नाही ग्रामदेवतेच्या हातात आहे. पुन्हा तुम्हाला गावात आणायचं नाही ग्रामदेवतेच्या हातात आहे महाराज. मग ती शनी भगवंताच्या सुद्या, हनुमानजीच्या सुद्या, गणपती बाप्पाच्या सुद्या, साईनाथांच्या सुद्या, स्वामींच्या सुद्या, खंडेरायाच्या सुद्या ग्रामदेवता श्रेष्ठ आहे. दुसरी देवता कुलदेवता आहे. कुलदेवतेचे 2 प्रकार आहे. एक खंडोबा, एक देवी आहे. बसलेल्यापैकी निम्या लोकांना माहित नाही आपला खंडोबा कोणता आहे. नुसतं जायचं म्हणून जाऊ नका. जेजुरी गडावरती चंपाषष्ठी दिवशी मी कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं एक उदाहरण दिलं. कृष्ण परमात्म्याचा खंड कुलदैवत जर कोणतं असेल तर जेजुरीचा खंडेराया आहे. कृष्ण परमात्मा असं सांगतो, वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला गेलं पाहिजे. आपण कधी जातो? लग्नानंतर जोडीने दर्शनाला जातो. का जातो? सुख समाधान ऐश्वर्य संतती प्राप्त व्हावी म्हणून जातो. वर्षातून एकदा गेलं पाहिजे. नाही तुमच्याच्याने जाणं झालं त्याच्या नावाने 5 माणसं जीव घाला. वर्षातून एकदा त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद घरा, सुख समाधान प्राप्त करून देईन. कुलदैवत श्रेष्ठ आहे. तिसरी देवता पितृदेवता आहे. आजची ही पूजा ही पितृदेवतेची पूजा आहे. आता ठरवलं असतं त्यांचे चिरंजीवानी महाराज. दोघंही शिक्षक आहे. चालता बोलता वडिलांना जावं लागलं. मुलगी आज डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करणार आहे. चिरंजीवी चांगल्या पदावरती नोकरी करतात. सगळी एज्युकेटेड फॅमिली आहे. ठरवलं असतं त्यांच्या वडिलांचं, नाही करायचं आम्हाला श्राद्ध, नाही करायचं आम्हाला पिंडदान, नाही उगले महाराज बोलवायचे, नाही लोक जीव घालायचे, नाही गायक मंडळी बोलवायचं, नाही काय करायचं. काय झालं असतं? काय झालं काय असतं? लोक सहज बोलतात. उगले महाराज कुठे इथं केले आणि कुठं वरती पोहोचतं का, अमकं होतं का, तमकं होतं का. त्यांना असं वाटतं 2 पुस्तकं वाचली म्हणून आपल्याला लय अक्कल आली अशी लोक भेट देत नाही. कोण म्हणतं वरती पोहोचत नाही? आमच्या दत्तूभाऊनी काळे महाराजांनी मला फोन केला, उगले महाराज काही करा, तेवढी 25 तारखेची ऍडजस्टमेंट करा. माझ्यापर्यंत आलेला फोनवरून आवाज बसलेल्यापैकी कोणाला दिसला होता का तुम्हाला? नाही ना. मी इथं पोहोचलो का नाही? तसंच आहे. तुमच्या आई वडिलाच्या नावाने तुम्ही क्रियाक्रम करता ते कोणत्या पद्धतीने वरती पोहोचतो. आता भगिनी, एका वेळेस देव लई बरा, देवापेक्षा खतरनाक आपले पित्र आहेत. किती खतरनाक आहे. जवळ आलेला घास तोंडात पण जाऊन देत नाही, मरून पण देत नाही. 4 दोष सांगितले शास्त्राने. लिसन टू केअरफुली, थोडं लक्षपूर्वक आहे का. पहिला दोष वास्तु महात्म्य वास्तु दोष, दुसरा दोष अन्न महात्म्य अन्न दोष, तिसरा दोष संघ महात्म्य संघ दोष, चौथा दोष पितृ महात्म्य पितृदोष. त्याच्यातला सगळ्यात खतरनाक जर कोणता असेल तर पितृदोष. किती खतरनाक. महाराष्ट्रातली 75% जनता त्रस्त आहे पितृदोषामुळे. 75%. आणि सगळ्यात ज्यादा पैशावाले. फक्त समोर प्रश्न विचारित नाही आपल्याला, नंतर फोनवरती विचारल्याशिवाय राहत नाही. होतो कशामुळे पितृदोष? ऐका आता ध्यान करून. तुम्ही रोज देवाची पूजा करता का माता भगिनी? बोला बोला बोला. करता? देवाची पूजा एकदा चुकली, 2दा चुकली, 3दा चुकली, 5 वेळेस चुकले देव माफ करतो. 2 विधी जर आयुष्यात चुकल्या तर 3 पिढ्याला भोगावे लागतात. त्याच्यातला पहिला विधी, घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. आणि दुसरा विधी ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्धाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. तुम्हाला पाया पडून माझं सांगणं आहे. 2 विधी चुकले 3 पिढ्याला भोगावे लागतात. आपल्या लेकराची कधीतरी जन्मकुंडली उचका. 17 प्रकारच्या शांत्यशास्त्राने सांगितलं. 9 प्रकारच्या स्पष्ट दिसतात, 10वी दिसत नाही. लेकराची जन्मकुंडली उचकल्यानंतर पहिला दोष निघल त्रिपिंडी दोष. दुसरा तिसरा कोणता नाही. घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियाचं ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान जर तुमच्याकडून चुकलं, हे तुमच्या लेकराने तर नातवाला भोगा म्हणजे भोगावंच लागतं. त्रिपिंडी दोष घालण्याचे 2 उपाय शास्त्राने सांगितले. पहिला उपाय, जो श्रीमंत माणूस ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, ज्याच्याकडे संपत्ती 2.5 तासाची म्हणजे त्रिवेणी संगमावर सांगितली. आणि जो गरीब माणूस दिवसभर कष्ट करतो, संध्याकाळी त्याची भाकर खाते, त्याला घरगुती उपाय सांगितला. उपाय आहे का? भाताचा पिंड तयार करायचा, त्याच्यावरती दही टाकायचं, घराच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यावरती भाताचा पिंड ठेवून द्यायचा. 11:32 पासून 12 वाजेपर्यंत पूर्व दिशेकडून जर काक स्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता शास्त्र तुम्हाला मला शिकवते. कधी वाचलं? कधी अभ्यासलं का? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नुसता मांडून नका ठेवू, तुकोबाचा गाथा नुसता मांडून नका ठेवू. आणि जीवन जगाचं असं एक वाक्य ऐका, देवाला काही मागू नका. देव फुकटात कोणाला काही देत नाही महाराज. देवाला फुकट द्यायचं असतं ते प्रमाण नको होतं. पहाते पांडव अखंड वनवासी. जगाचा बाप कृष्ण परमात्मा 24 तास पांडवासमेत राहिला. त्यांना काय दिलं नाही? तुम्हाला मला देव द्यायला येडा आहे का? देव देत नाही मताचं मी अजिबात नाही. आमच्या संताचं प्रमाण सांगू का? देव देतो कधी घेसे तेव्हा देसे, ऐसा अससे उदार. देव घेतल्याशिवाय देत नाही.
जगद्गुरु तुकोबराला साधकाने प्रश्न केला, तुम्ही सांगता देवाला मागू नका, यश कीर्ती संतती संपत्ती आम्हाला प्राप्त करायची, आम्ही मागायचं कुणाला? तुकोबान त्यासाठी स्पेशल अभंग लिहिला, दादा तुला यश कीर्ती संतती संपत्ती जर प्राप्त करायची असेल, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणा इच्छिती दयाकुळा, पितरांचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ. काय पुरावा? तुमच्याच घरातलं उदाहरण देतो चला. वडील जर अचानक निघून गेले, म्हातारा जर अचानक निघून गेलं, राहायला घर नसेल, फिरायला गाडी नसेल, 6 महिन्यामध्ये जर बंगला झाला, दारासमोर 4 व्हीलर गाडी आली, तर जुने लोक म्हणायचे म्हाताऱ्याने मागं वळून, होय म्हाताऱ्याने मागं वळून म्हणत होते ना, ते काय येडे नव्हते महाराज. 60 वर्षाच्या आयुष्यात माणसाला जे करता येत नाही 6 महिन्याच्या सूक्ष्म जीव करतो, याला पितरांचा आशीर्वाद म्हणतात. पित्र म्हणजे कोण? आपले आई वडील. पित्र म्हणजे कोण? आपले आजी आजोबा. मला एक गोड प्रश्नाचं उत्तर द्या बरं तुम्ही सर्वांनी. तुम्ही सगळेजण पंढरपूरला जाऊन आलात, कुणी आषाढीला गेलात, कुणी जाणार आहेत. कुणाच्या दर्शनाकरता गेले होते तुम्ही पंढरपूरला? बोला बोला. पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या, जगाचा बाप पांडुरंग परमात्मा कुणासाठी आला बरं पंढरपुरात? पुंडलिकासाठी. काय केलं बरं पुंडलिकाने? माय बापाची सेवा. करेक्ट आणि समर्पक उत्तर इथपर्यंत तुम्ही दिलात. मग माय बापाच्या सेवेमुळे जर 28 युगापासून जगाचा बाप विटेवरती उभा राहत असेल पंढरपुरात, त्याच माय बापाच्या नावाने पिंडदान अन्नदान केल्यानंतर जगाचा बाप तुमच्या घराण्यावर कृपा करणार नाही असं कोण सांगितलं? आणि पित्र किती खतरनाक आहे. कधी वाचायचं असेल माझ्या विरहित कर्णाचं चरित्र वाचा दादांनो. कर्णाला मेल्यानंतर 15 दिवस मृत्यूलोकात यावं लागलं. गेलेल्या पित्राच्या माध्यमातून पिंडदान अन्नदान करण्यासाठी देवापासून पितृपक्ष चालू झालाय. डिसेंबर महिन्यामध्ये 15 दिवसाचा पितृपक्ष झाला. त्या 15 दिवसामध्ये आपण एक पाहुणा बोलवतो, पित्र म्हणून जेव घालतो. आहे का तुमच्याकडे प्रथा आहे पित्र जेव घालायची? आजीबाई कधीपासून चालू झाली? अक्षय तृतीयाला लोकांनी पितृजीव घातले. कधीपासून प्रथा चालू झाली? कर्णापासून. कर्णाला मेल्यानंतर मृत्यूलोकात यावं लागलं. तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे? पण लोक सहज बोलतात कशाचे पित्र, कशाचे काय, इथं केल्याने कुठं वरती पोहोचतं का, मेला त्याची माती झाली, कशाचा स्वर्ग कशाचा नरक. महाराज लोकांचा ब्राह्मण लोकांचा धंदा झाला पैसे कमवायचा. त्यांनी कान उघडे करून ऐकाकडे हो. तुमचा एखादा प्रश्न असेल कीर्तनानंतर माझी भेट घ्या. माझं व्हिजिटिंग कार्ड नंबर मी तुम्हाला देईल, किंवा यूट्यूबला इंस्टाग्रामला अक्षय महाराज उगले सर्च करा. माझा नंबर तुम्हाला कुठं पण भेटून जाईल. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल बिंदास मला फोन करा, तुम्हाला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. पण विनाकारण उठसूट कोणी हिंदू धर्माच्या रूढीपर्यंत टीका करायचा कोणाला अधिकार नाही. काही वाचायचं नाही, काही नाही. फेसबुक पहा, इंस्टा बघ, व्हॉट्सअप बघ. कधीतरी संतांचे ग्रंथ उघडा ना तुम्ही. ज्यांचा याच्यावर विश्वासच नाही ना त्यांच्यासाठी माझ्याकडे एक प्रमाण आहे. तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे. तरी विश्वास बसत नसेल ना तर माझ्या विरहित कधी पैठणला जा. पैठण माहिती आहे तुम्हाला? श्रीमंत साधुनाथ महाराजांचं गाव. श्रीमंत साधुनाथ महाराजांनी मृत्यूलोकावरचे माणसं पित्र म्हणून जेवायला बोलवले. ते आले नाही तर स्वर्गीचे पित्र खाली जेवायला पैठणचा इतिहास महाराज. ते श्रीमंत साधुनाथ महाराजांना कलियुगात विसरून जमणार आहे का आपल्याला? त्यांचे एवढे श्रीमंत आपण नाही महाराज. त्यांच्या घरी जगाच्या बापाने 36 वर्षे चंदन उकळून देऊन पाणी भरावेडे श्रीमंत साधुनाथ महाराज. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी हिंदू धर्माच्या रूढी परंपरा बंद केल्या. त्याचे तोटे तुम्ही भोगले. त्याचा पहिला तोटा झाला कलियुगामध्ये माणसाचं आयुर्मान कमी झालं. बाप जिवंत असताना पोरं मरायला लागली. आणि दुसरी गोष्ट समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्याधीश लोक आहे नेवासे तालुक्यामध्ये. गोळ्या घेतल्याशिवाय लोकांना झोपा येत नाहीचे कारण आहेत. 5 ग्रंथ सांगतो पितृ मुक्त होण्यासाठी ध्यान करून ऐका. वर्षातून 2दा त्यांच्या प्रतिमेचं पूजन करावं शास्त्र सांगतं. आता पिंडदानाचा विधी घरी त्यांनी संपन्न केला असेल, ब्राह्मणाच्या साक्षीने वेदांच्या रुचांचं गायन पिंडावरती झालं असेल, त्या पूजेचं महत्व कधी कळतं तुम्हाला? कधी कळतं? आपल्या परिसरात अजून बरं आहे महाराज. मुंबई कोकण पट्ट्यात मी कीर्तनाला गेलो, अवघड परिस्थिती महाराज त्या लोकांची. कधी कळतं त्या लोकांना पिंडदानाचं महत्व? आपले पोरं पुरी 30, 35, 35 वर्षाचे होतात, पोरांचे लग्न जमत नाही, पोरींना नोकऱ्या लागत नाही. त्यावेळेस आपण ब्राह्मणासमोर महाराज लोकांसमोर जन्मकुंडली घेऊन फिरतो. त्याच्या अगोदर तुम्हाला कळू नये काय निघतं ते जन्मकुंडलीत? कालसर्पयोगाची शांती निघल, पितृदोष निघल, नवग्रह शांती, मंगळा शांती, नारायण नागबली, 9 प्रकारच्या शांत्या सोडला तर येत नाही. आले तर कार्यक्रम करायचे सोडून देईल महाराज मी उद्यापासून. कधी कळतंय तुम्हाला? मला 30, 35 वर्षाचे लेकर होईपर्यंत जर आपल्याला कळत नसेल कसं विचारवंत म्हणावर आपल्याला? अरे भारत महासत्तेकडे चाललाय. 2024 सुधारण आपण मार्च महिन्यामध्ये पदार्पण केलं. कोण आडाने बसलेल्या पैकी? सगळ्याला वाचता येते, सगळे एज्युकेटेड आहे, सगळे सुशिक्षित आहे. मी म्हणत नाही तुम्ही एवढे लोक जमवा, मी म्हणत नाही तुम्ही उगले महाराजाला कीर्तनाला बोलवा. तुम्हाला घरच्या घरी 20 रुपयात पिंडदान करते तर फक्त पिंडदान चुकू नका, एवढं माझं सोजवळ मत आहे. उगले महाराज का? कुणी केलं जगातलं पहिलं पिंडदान? 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराने पिंडदान केलं. अभंग लिहिला पिंड पदावरी दिला आपोली एकरी. 450 वर्षापूर्वीचा अगोदरचा एक पुरावा देईल. 725 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबराने जुन्नर तालुक्यामध्ये कधी गेला तर आळे नावाचं एक गाव आहे. त्या आळे नावाच्या गावामध्ये माऊली ज्ञानोबराने 725 वर्षापूर्वी एका रेड्याला समाधी दिली. त्या रेड्याचं पिंडदान ज्या जागेवर केलं ती ही जागा अजून तिथं दर्शनाला आहे. मग 725 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबाने जर एखाद्या रेड्याचं पिंडदान करत असतील, 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबरा 8व्या पिढीपासून पिंडदान करत असतील, तर तुम्ही आम्ही केलं म्हणून झालं का याच्यात नवल महाराज?
पण हातात माईक आला का लोक काय बोलतील याची गॅरंटी नाही. तुम्ही जिवंतपणे जीव लावायच्याशी मी 99% सहमती गड्या. फक्त ज्ञानोबा तुकोबाच्या रूढी परंपरा बंद करू नका एवढं माझं सांगणं आहे तुम्हाला. का उगले महाराज? नाही केलं आम्ही पिंडदान, नाही आम्ही पितृजीव घातले, नाही आम्ही श्राद्ध कर्म केलं, काय परिणाम होईल? माझी भाषा सांगत नाही, तुकोबाची भाषा सांगतो. तुकोबा सांगतात वंशी दुराचारी पुत्र झाला. पित्रांनी जर बोट मोडायला सुरुवात केली ना एकदा, त्या घराण्यात असं पोरग जन्माला येतं महाराज. ही तुकोबाची भाषा आहे. तुकोबा म्हणतात त्या घराण्यात असं पोरग जन्माला येतं. लोक म्हणतात आजाने किती कमवलं, बापाने किती इज्जत कमवली, या पोराने खानदान संपवलं. समजून घ्यायचं. पितृकोपाने चांगले चांगले घराणे उलटे पालटे झाले रे. त्या पितृदोषाने चांगले चांगले घराणे उलटे पालटे झाले. माझ्याकडे हजार उदाहरण आहेत महाराज. मी नावानिशी देऊ शकतो पण माझ्या विचारांना ते पटत नाही. पण लोकांचं भ्रम असा आहे, चमत्कार झाल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाही. दुनिया नगरच्या पुढे पाईपलाईन रोडला दशक्रियाच्या निमित्ताने माझं प्रवचन झालं आणि एका जणाने माझं राजकीय क्षेत्रातले व्यक्ती महत्वाने नंबर घेऊन मला 2-4 दिवसांनी फोन केला. कोणी युट्यूबवरून नंबर घेतं, प्रश्न विचारतं. तुमचा अधिकार आहे महाराज, तुम्ही 100% विचारावं. आम्हाला वेळ असल्यावर आम्ही ग्रंथ उघडतो. त्याने मला 2-4 दिवसांनी फोन केला. उगले महाराज बोलताय? म्हणलं उगले महाराज बोलताय. आमच्या मुलीची जन्मकुंडली म्हणे 37 वर्ष पुरीचं वय, 1.5 लाख रुपये महिने, अजून लग्न नाही झालं. काय करायचं तर त्या पैशाचं? किती उदाहरणं देऊ तुमच्या परिसरातल्या पोरांचे मी तुम्हाला. मग एखाद्याच्या घरी गेलो, लोक सांगतात 1 मिनिट रस्त्यावरती गेला, अपघात झाला, जागेवरती जावं लागलं. त्या सुप्याच्या पुढे गटेवाडी म्हणून गाव आहे, 2 महिन्याच्या एका घरातले 6 ॲक्सिडेंट झाले. मग लोक सांगतात गडगंज प्रॉपर्टी, पैसा होता, संपत्ती होती, गरज संध्याने फाशी घेतली तर पडून मेला. पैसा असून सुद्धा पोरगा औषध पिऊन मेलं. पैसे आता भरपूर इच्छा रुपया शिल्लक राहत नाही. उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्याधीश रुपयाचा बंगला घरात, वाद किटकिट भांडणं असं वाटतं, घरी पण जाऊ नये. कशाचे कारण आहे ते? कोणत्याकडे गेलं का पितृदोष सांगतात. कारण कशाचे? कधीतरी माझ्या विरहित गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचा. 11 पुराणापैकी पद्मपुराण गरुड पुराण श्रेष्ठ सांगितलं. त्याच्यामध्ये उल्लेख आहे ही पितरांची कृपा असेल कमी काळात भरभराट, पित्र नाराज असतील कमी काळामध्ये माणसाची बर्बादी आहे. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, मी महाराष्ट्रभर फिर, तुम्हाला माहिती आहे. पिंडदान तुम्ही आम्ही करतो त्याच्यात नवलच नाही. ज्याच्या सत्यशीर वृक्षाचं पान हलत नाही त्याला मी राम म्हणतो. त्या रामाचा बाप असणारा दशरथ, त्याचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं दशरथाचं पिंडदान? सीतेने केलं. कुठं केलं? कोणत्या नदीच्या पात्रात? करेक्ट, फल्गु नदीच्या पात्रात. त्याच ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं. पण अहिल्याबाई होळकर पिंडदान करत असताना एक मंदिर उभारलं. त्याच्यामध्ये अजून विष्णूची मूर्ती नाही. का नाही? कमवून नाही. थोडा इतिहास वेगळा आहे. कधीतरी बोल नाही विषयावर, पण एक वाक्य बोलू का? अहिल्याबाई होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते, हिंदू धर्माची एकही मूर्ती मंदिरात शिल्लक राहिली नसती. महाराज उपकार आहे त्यांचे तुमच्या आमच्यावर, पण दुर्दैव आहे सध्या महाराष्ट्राचं. मराठ्यांनी छत्रपती वाटून घेतले, धनगराने अहिल्याबाई होळकर वाटून घेतला, माळी समाजाने फुले वाटून घेतले, दलित समाजाने आंबेडकर वाटून घेतले. हे काय वाटून घ्यायच्या पद्धती आहे? त्या केंद्राच्या राज्यातल्या लोकांची सुद्धा किव येते महाराज मला. अरे ज्यांनी सगळेजण एकत्र केले, 18 पगड जातीचे लोक एकत्र केले, सजन कसायला जगाचा बाप मास विकू लागला, सावत्या माळ्याला जगाचा बाप खुरपू लागला, जगद्गुरु तुकोबारायाच्या बायकोच्या पायातला काटा काढण्यासाठी जगाच्या बापाने यावं. ती संत परंपरा एकत्र बाजूला ठेवून आपण विचार प्रदूषित करण्याचं काम सध्या चालू आहे. या विचारांच्या पलीकडचं आहे महाराज, आपल्याला पटत नाही. आता तुम्ही बसलेल्यापैकी मला ओळखू शकता मी कोणत्या जातीचा आहे? मी तुम्हाला ओळखू शकतो का? अरे प्रत्येकाचं रक्त लाले महाराज. विचार ब्रँडेड ठेवा, अभ्यास करा पोरांनो. क्लास 1 क्लास 2 गावाचं नाव मोठं करा, संघर्ष करा, गावाचं नाव घराचं नाव मोठं करा. ह्याच्यात गुंतून राहू नका. आपण कोणत्या घराण्यात आणि कोणत्या परिस्थितीत जन्माला आलो ते महत्वाचं नाही, आपलं नाव किती ब्रँड करतोय आपण ते महत्वाचं आहे. आज मला या विषयावरती वेळ नाही, तर मी बोललो असतो, पण मी याच्या व्यतिरिक्त आहे, मला ते जमत पण नाही. याच्या पुढे मला थोडं बोलायचं आहे. अहिल्याबाईंनी पिंडदान केलं, याच्यात नवल नाही. माझ्या वाचनात गेलेला सगळ्यात श्रीमंत राजा रावण, त्याचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं रावणाचं पिंडदान? पाकिट फुकट द्यायचं मन तुला, पैसे तुला घेतो उगता आम्हाला, तुला बोलील काय मला एवढं लाभून. मग आम्हाला सारं माहीत असतं, पुढे काय बसलो असतो. मला रावणाचं पिंडदान त्याच्या भावाने केलं, विभीषणाने. मी म्हणत, पण लोक म्हणतात कशाचा आत्मान गेल्यानंतर 1 वर्ष राहतो आणि त्याच्या आशीर्वादाने कल्याण होतो. याच्यावरती विश्वास तुमचा नसेल. मागच्या महिन्यामध्ये 24 तारखेला मी शिरूर तालुक्यामध्ये डॉक्टर चंद्रकांत ढगे म्हणून एक त्यांचं पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं. महाराज खूप मोठं नियोजन होतं, त्याच्यात अनेक डॉक्टर वकील आले होते काळे महाराज. ही घटना का सांगायची मला हे मलाच माहिती नव्हतं. ते कार्यक्रमानंतर एक BHMS डॉक्टर श्रद्धांजलीला उठला. त्याने सांगितलं, उगले महाराज आमचा याच्यावर विश्वास नव्हता म्हणे. तुम्ही आज जे आत्म्याचं सांगितलं, सगळं सांगितलं, पितरांचा आशीर्वाद, आमचा पण विश्वास नव्हता म्हणे. पण ऐका म्हणे, एक उदाहरण सांगितलं महाराजांनी लय गोड. सैनिक क्षेत्रामध्ये कोणी कोणी काम केलं बसलेल्यापैकी आहे का? कोणी सैनिक क्षेत्रामध्ये कोणी काम केलेलं आहे का बसलेल्यापैकी? कोणीच नाही का? कोणीच नाही का? बरं, जे असेल सैनिक क्षेत्रामध्ये माझ्या नंतर हे विचारा किंवा युट्यूबला सर्च करून पहा.
1962 साली किशोरजी महाराज चीनचं युद्ध झालं आणि ते चीनचं युद्ध सुरुवात झाली आणि त्यावेळेस जसवंत सिंग नावाचे एका माणसाने चीनची टोळी अडून ठरली एकाच. दुर्दैव असं ते जसवंत सिंगला त्या लोकांनी फाशी देऊन मारलं 1962ला. पण आजही जसवंत सिंग त्या बाँड्रीवरून घोड्यावरतून प्रवास करताना आजही सैनिक क्षेत्रातल्या कैलास महाराज लोकांना दिसतोय. एवढंच नाही, ते जसवंत सिंगची अजूनही पेन्शन चालू आहे. हरभजन सिंग नावाच्या बाबावरती एक पिक्चर निघाला, ते युट्यूबला सर्च करा. महाराज एवढंच नाही, दर आठवड्याला त्याचं रेल्वेचं तिकीट बुकिंग आहे. त्यांचा सैनिक क्षेत्राचा कार्यक्रम झाला का त्याची खुर्ची सेपरेट ठेवली जाते, त्याच्यावरती कोणी बसत नाही. रोज सकाळी इस्त्रीचा शर्ट त्याच्या रूमला अटकावला जातो, त्याचा दिवाण साफ केला जातो, त्याचे बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी पाहिलं पॉलिश केलेल्या बुटावरती धूळ साचलेली दिसते, इस्त्री केलेला शर्ट सुरगळलेला दिसतो, दिवाण खराब झालेला दिसतो. सरकारला हे मान्य करावं लागलं. आजही तो माणूस सीमेचं रक्षण करण्याकरता घोड्यावरती फिरताना दिसतोय. एखादा सैनिक जर बाँड्रीवरती झोपी गेला ना गुरुजी, त्याला थप्पड मारून उठवण्याचं काम जसवंत सिंग करतोय. आजही सैनिक क्षेत्रातल्या माणसाला विचारा, तिथून गाड्या जात असताना त्या ठिकाणी थांबतात आणि दर्शनाशिवाय पुढे जात नाही. मग तुम्ही जर म्हणाल आत्मा नसेल तर 62ला माणूस गेलेला आहे, त्याची पेन्शन वगैरे चालू ठेवण्याची गरज काय? ज्यांचा याच्यावरती विश्वास नाही ना त्यांच्यासाठी चालू आहे. हा, माझ्याकडे सगळे ओरिजिनल उदाहरण आहेत. मी पुराणाच्या भानगडीत जास्त पडत नाही महाराज. माझं कीर्तन संपलं, युट्यूबला सर्च करून पहा. तुम्ही म्हणत असाल शिक्षक क्षेत्रामधले माणूस गेला आणि पिंडदानाने कुठून त्यांच्या आत्म्याला पुण्यशांती भेटते का? 100% भेटते. फक्त संत परंपरेवरती आपला जास्त विश्वास नाही. फक्त माझ्याकडे पुरावे आहेत. मी अभंग सांगेल, ओव्या सांगेल तुम्हाला त्याच्या माध्यमातून. तुकोबानी केलं, ज्ञानोबानी केलं, तुम्ही आम्ही करतो त्याच्यात नवलले. फक्त चुकू देऊ नका. का तुमच्याकडे असं झालं चिकणी खामगावला एखाद्याचा 10 कोटी रुपयाचा बंगला आहे बाबा, 1 लाखाचा आंघोळी बाथरूम आहे, मेल्यावर त्याला आंघोळ अंगणात घालतेत का बाथरूम मध्ये? बोला बोला, अंगणातच ना. मी त्या मताचं 1 लाखाचा आंघोळी बाथरूम म्हणल्यावर शावर खाली घातली पाहिजे, संतूर साबण लावली पाहिजे, लक्स लावली पाहिजे, परफ्यूम मारला पाहिजे, नंबर 1 लावली पाहिजे. का बाहेर आंघोळ घालावी बरं? बरं कोणत्या ग्रंथात आलं मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घालावी? मला ग्रंथाचं नाव सांगा. कोणत्या ग्रंथात आलं मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घालावी? मागून आलं पीछे से आया आगे ढकल दिया, करण्याचा ये करते तिसी करणम करते. दगडवाडी नावाचं गाव आहे पाथर्डी तालुक्यात. बद्रीनाथ महाराज तनपुरेंनी माझं कीर्तन घेतलं. कीर्तनाचं रंगात आलं आणि समोर एक म्हातारी बसली होती. मी म्हणलं आजीबाई मेलेल्या माणसाला का अंगणात आंघोळ घालावी, का मोरीत घालू नये? म्हातारी मला म्हणते उगले महाराज त्याला जर मोरीत आंघोळ घातली ते जर मोरीतच बसून राहिलं. 3 दिवस हसत होतो महाराज मी उत्तराला. अडाणी लोकांचं अवघड काम आहे. बाहेर आंघोळ का घालावी त्याचं शास्त्रशुद्ध कारण आहे. बाहेर आंघोळ घालत असताना त्याला उपप्रावरण गुंडाळलं जातं. उपप्रावरण संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये त्याला उपर्ण नावाचा शब्द आहे. उपर्ण गुंडाळचं त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडाळलं जातं. 4 जण त्याला खांद्यावरती घेतात. काही ठिकाणी वेशीच्या बाहेर विसावा देतात, काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर विसावा देतात. इकडं कसं आहे, पुढं टेकवतात त्याला खाली, वेशीच्या बाहेर का स्मशानभूमीच्या बाहेर? हा, वेशीच्या बाहेर. का टेकवायचं बरं त्याला खाली? का विसावा द्यायचं? ते तर मेलेलंच असतं ना, त्याला काय कळतं टेकवलं नाही टेकवलं? मागून आलं पीछे से आया आगे ढकल दिया, करण्याचा ये करते तिसी करण करते. ते शिरूर तालुक्यामध्ये मी एक कीर्तन केलं. बाबूराव पाचरणे एक्सपायर झाले आमदार, आणि त्यांचे चिरंजीव राहुल दादांनी मला फोन केला. आता जो माणूस मंत्री होता, लाखोनी जनसमुदाय होता, माझ्यासमोर लाईव्ह कीर्तन केलं होतं त्यांनी असं टीव्हीला. माझ्यासमोर एक प्रतिष्ठित राजकारणी बसला होता, नाव नाही सांगत, सध्या विद्यमान आमदार होतो पुणे जिल्ह्यामध्ये. मी म्हणलं खाव साहेब मेलेल्या माणसाला का टेकायचं वेशीच्या बाहेर खाली, का विसावा द्यायचा? तो मला म्हणे उगले महाराज खांदेकरांना वज होऊ नये म्हणून टेकवायचं. हे कारण आहे विसाव्याचं. विसाव्याचं पहिलं कारण त्याला खाली टेकवल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडाळलेलं असतं, ते अर्ध धान्य वेशीच्या बाहेर टाकून द्यायचं. का टाकायचं? ज्या गावाचा मन आयुष्यभर खाल्लं त्या गावाचं काहीतरी देणं लागतं. त्या जीवाचं पहिलं श्राद्ध तिथं होतं, अन्नधान्य श्राद्ध विसाव्याचं पहिलं कारण. काही ठिकाणी धान्य टाकतात, काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीचा तुकडा टाकतात, काही ठिकाणी तांदूळ टाकतात, काही ठिकाणी भात टाकतात. तुमच्याकडे काय टाकतात? हा, हे विसाव्याचं कारण कायम लक्षात ठेवा. 4 जणांनी खांद्यावर घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या मुलाच्या हाताने अग्नी दिल्या जातो. अग्नी दिल्यानंतर किती चक्रा मारल्या जातात घागर घेऊन? 3 चक्रा मारत असताना घागरीला 3 छिद्र पाडले जातात. त्या 3 छिद्राचं नाव काय? तुमच्याकडे माणसंच मेले नाही का महाराज? काळाची गरज आहे माहिती होणार. बरं नाही, छिद्राचे नाव माहिती आहे. छिद्र खालून वर पाडावे का वरून खाली पाडावे? ड्रायव्हर असेल तर खालून वर पाडावे का वरून खाली पाडावे? वरून खाली. आज कोण सांगितलं तुम्हाला? मागून आलो पीछे से आया
गरुड पुराणाचा 8वा अध्याय जगाला शिकवतो छिद्र पाडताना खालून वर पाडा. पण खालून वर पाडायला गेलं का घागरीतलं पाणी लवकर गळून जातं म्हणून आपल्या गणी वरून खाली चालू केले. आलं तुमच्या डोक्यात? अक्षय महाराज कुठले होते लक्षात नाही राहिलं तरी चालत. कुठं फोटो पाहिला तरी तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे. महाराजांनी काय सांगितलं? पहिल्या चित्राचं नाव रज, दुसऱ्या चित्राचं नाव तम, तिसऱ्या चित्राचं नाव गुण. पुरावा काय? ज्ञानोबाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ उघडायचा. त्याच्यामध्ये एक सोप्प प्रमाण 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक द्विकळा, 3 प्रकारचे गुण राजस तामस आणि सात्विक. पहिलं छिद्र पाडलं आत्मामध्ये गेला, दुसरं पाडलं आत्मा बाहेर आला, तिसरं पाडलं आत्मामध्ये गेला. त्याच दगडाने त्या घागरेचा भुगोटा केला जातो. त्या दगडाचं एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. त्या दगडाला काय म्हणतात? आश्मा. तुमच्या परिसरामध्ये आश्मा म्हणतात, इकडच्या भागात त्याला जीवकडा म्हणतात, इकडच्या भागात त्याला आत्मा म्हणतात, इकडच्या भागात त्याला 20व्याचा दगड म्हणतात. प्रत्येक भागाचा विधी वेगळा, शास्त्र वेगळे, परंपरा वेगळी, शब्द प्रणाली वेगळी आहे. तुमच्या परिसरामध्ये 10वा किती वाजेपर्यंत चालतो चिकणीला? 10. सगळ्यात लवकर दावा कुठं होतो माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात फास्ट दावा संगमनेर परिसरात. 6:30ला प्रवचन चालू केले महाराज मी सकाळी. 7:30 पर्यंत सगळा दावा संपतो. रावरीला गणपती घाटावर 8:30 पर्यंत सगळा दावा संपतो. प्रवरा संगम 9:30 10 पर्यंत दावा चालतो. पैठणला कधी गेले 11-12ला दावा सुरू होतो. शहागड आंबडला कधी गेले 3-4ला दावा होतो. लातूर औसाला रात्रीची दावी केली मी. रात्रीची मी माझ्या ड्रायव्हरला सहज प्रश्न केला होता एकदा. त्याला म्हटलं सकाळी दावी इकडं संध्याकाळी इकडं कमून. ते म्हणे उगले महाराज कावडी इकडून निघत असते संध्याकाळपर्यंत इकडं पोहोचत असते. आता ते काय करीन महाराज? जागून जागून वैतागले गाडी चालून चालून. रोज रात्रंदिवस पळायचं. तिने आपलं तळतळीने उत्तर दिलं. माझ्या मनाला भावलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागं टाकून दे. त्याचा भुगोटा केला जातो का घागर तशीच ठेवली जाते? भुगोटा का करायचं? भुगोटा नाही माहिती तुम्हाला? बोंब मारल्या जाते. घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो आणि जुना माणूस सांगतो आता पाठीमागं पाहू का? नाही पाहायचं पाठीमागं. मेलेले माणसं दिसतात का? मग ते आपल्या मागं येतात का? काहीच माहित नाही तुम्हाला? जेवायला काय केलंय? नाही जेवून जा सगळे आता. 1 मिनिटात महत्वाचं बोलतो. श्रीमंत लोक जे भिकारी झाले त्याचं खरं कारण सांगतो मी तुम्हाला. तुमच्या परिसरात जास्त आहेत महाराज. गडगंज प्रॉपर्टी उगले महाराज त्यांच्याकडे. 500-500 एकर जमिनी होत्या. 100-100 मजूर ज्यांची तर रोज कामाला जायचे. पण आज त्यांना खायला दाना नाही. म्हणजे श्रीमंत लोक गरीब कशामुळे झाले त्याचं खरं कारण आहे का? पाठीमागं पाहू नको. त्याचं कारण आहे त्या जीवाचा तुझा संबंध तोडून टाक. जोडायच्या भानगडीत पडू नको. संबंध जोडणे म्हणजे काय आणि संबंध तोडणे म्हणजे काय? संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रित्यर्थ आपल्या दारासमोर त्याच्या नावाचं थडगं किंवा समाधी बांधणे. आई बापाच्या आजी आजोबाच्या अस्थी त्याच्यामध्ये ठेवण्याला संबंध जोडणे असं म्हणतात. थडगं कळतं माता भगिनी तुम्हाला? पुरुष मंडळ थडगं कळतं का? पाया पडून ते संबंध जोडायच्या भानगडीत पडू नका. ज्याने आपल्या दारासमोर थडगं बांधलं, ज्याने आपल्या शेतामध्ये थडगं बांधलं, आई बापाच्या आजी आजोबाच्या अस्थी त्याच्यामध्ये ठेवल्या, थडग्याचं शास्त्र आहे, थडग्याचा विधी आहे. त्याला 2 टाइम दिवाण 1 टाइम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि 12 वर्ष जर थडग्याच्या अवहेलना जर झाली तर ते घर फिरवायला कारणीभूत आहे महाराज. तुम्ही माझ्याबरोबर चला. सोनई भागात मी नावानिशी घरं दाखवतो तुम्हाला. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी होती, फुगिरी होती, पाटील होती, रुबाब होता, थाट होता, 500-500 एकर जमिनी होत्या. 100-100 मजूर ज्यांची तर दररोज कामाला जायचे. कोणी आईबाप गेल्यानंतर दारासमोर थडगे बांधले, कोणी आजी आजोबा गेल्यानंतर शेतामध्ये थडगे बांधले. आई बापाच्या आजी आजोबाच्या अस्थी त्याच्यामध्ये ठेवल्या. 12 वर्ष त्याला दिवा नाही, 12 वर्ष त्याला नैवेद्य नाही. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटील होती, रुबाब होता, थाट होता, 500-500 एकर जमिनी होत्या. 100-100 मजूर ज्यांचे तर रोज कामाला जायचे. 2019-20ला ते लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला जातं त्याला पितृदोष म्हणतात. जेवढा सोपा तेवढा उघड. उगले महाराजांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही घरी गेल्यानंतर बांधलेलं असलं उद्यापासून त्याला दिवा द्याल, उद्यापासून त्याला नैवेद्य द्याल. तुमचे पोरं कर दिल्याचं काय भरोसा? बरं तुमचे पोरं संस्कारी असले, तुम्ही त्याच्यामध्ये हस्ती ठेवलेला असेल, परवापासून त्याला नैवेद्य द्याल, तुमचे पोरं करतील, तुमचे नातू कर दिल्याचं काय भरोसा? हस्ती नावाची अशी गोष्ट आहे. 13 दिवसाच्या आत वाहत्या पाण्यात सोडावे हस्ती घरात ठेवू नये. घरी आल्यानंतर लिंबाचा पाला दिला जातो. बरोबर आहे का? द्यायचा असाच विधी. इकडं यायचं मला 5-7 मिनिटात संपवायचं. बोला पटकन. का द्यायचा लिंबाचा पाला? जुनी म्हणतात कडू घास काढायचा. SYBSL मला बॉटनी नावाचा सब्जेक्ट होता. आमचे कडू साहेब आहे या ठिकाणी बाबुळखेड्याचे कडू सर मला शिकवायला होते. इथं मी भेंड्याला शिकवत होतो PSCला. TYBSC माझं मॅथ्स झालं, नंतर MSc मॅथ्स झालं, सेट झालं. न्यू आर्ट्स कॉलेजला सिनियरला प्राध्यापक म्हणून आता जॉईन आहे. पण SYला मला शिकवत असताना आमचे सर सांगायचे की महाराज पर्यावरणाचा जर स्टडी केला तर 13 प्रकारचे झाडं असे ज्याचं पान खाल्ल्यानंतर कडू लागतं. मग लिंबाचंच पान का? मुखा तुळशीचंच पान का? इकडं दुसऱ्या दिवशीच आवडतात का तिसऱ्या दिवशी? तिसऱ्या. आपल्या परिसरात तिसऱ्या दिवशी सावडतात. पारनेर शिरूर श्रीगोंदा परिसरात दुसऱ्या दिवशी सावडतात. दुसरा दिवस सोडून द्या, तिसरा दिवस सोडून द्या, 10व्या दिवसावरती येतो. 10वा दिवस अति महत्वाचा. कोणाच्या हातात असतो? कावळ्याच्या. शेवटचा प्रश्न, कावळा शिवलेला चांगलं की नाही शिवलेलं? पुरुष मंडळी
शिवलेलं चांगलं की नाही? शिवलेलं कोण सांगितलं तुम्हाला? लोक म्हणतात ना, ते लोक सापडा मला कुठे. मी मॅपला पाहिले सगळे, कोणत्या ग्रंथात आलं 2 ग्रंथात आलं कावळा शिवलेला चांगला. पण का शिवतो, का शिवत नाही? मग जिथं शिवत नाही ते लोक मोक्षाला जात नाही का? नेवाशा तालुक्यामध्ये माझे 73 गावात कार्यक्रम झाले. मी तुम्हाला 27 गाव दाखवून देतो जिथे काकस्पर्श होत नाही. पारनेर तालुक्यात 133 गावात कार्यक्रम झाले, 38 गावात कावळा शिवत नाही. श्रीगोंदा तालुक्यात 12 गावात काकस्पर्श होत नाही. अहमदनगर जिल्ह्यात 168 गावात दाखवून देतो जिथे 1 तास नाही 4 तास हात जोडून तरी कावळा खाली येत नाही. त्या गावातले लोक मोक्षाला जात नाही का? मग कावळा का शिवतो, कावळा का शिवत नाही, याच्यासाठी 6 उभ्या ज्ञानोबानी सांगाव्या. आणि 7वा भंग स्पेशल कावळ्यावर लिहावा. पहिलं तोगे काऊ कोकता हे शिकून सांगे माय, उडवड रे काऊ तुझे सोन्याने वडविलं पाऊ. पक्ष्यांचा राजा मोर असताना कावळ्यावर अभंग का लिहावा असा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. फुलांचा राजा गुलाब असताना मोगरा फुलाला का लिहावा असा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपल्या परिसरात एक जण बोलून गेला होता एकदा, 8-9 दिवस कावळ्याला चांगलं खाऊ घातलं का 10व्या दिवशी कावळे खाली उतरत येत म्हणे. त्याला माईक खाली ठेवायच्यात विचारलं होतं मी, तू वाचलं कसं तरी म्हणले? ते म्हणे नाही, लोक हसा म्हणून बोललो म्हणे. म्हणलं अक्षय महाराज उगलेचं कीर्तन असेल, धर्मावरती टीका होईल असं कधी बोलायचं नाही. बाकीचे महाराज लोक ऐकून घेत असतील, उगले महाराज धर्मावरती टीका झालेली ऐकून घेत नाही. मला धर्म महत्वाचा आहे. हा, या जाती भीती नंतर आल्या, जातीत काय गोंधळ चालू आहे सांगायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही टीव्ही लावा. धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी अंगावरचे कातडे काढले तरी धर्म बदलला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना काय गरज होती, अहिल्याबाई होळकरांना काय गरज होती? महाराज धर्म महत्वाचा आहे. त्याच्यामुळे धर्माच्या विरोधात आपल्या कीर्तनानंतर तरी कोणी टीका करायचं नाही. आपण धर्मासाठी काम करतोय. मागच्या महिन्यात एक जण कोणतरी बोलून गेला होता, राम काय खात होते म्हणे. त्याला मी खालून कमेंट केली होती, जितेची घोड मेल्याशिवाय जात नाही म्हटलं. माय कुठं डोक्यात त्याचं नाव जितेंद्र आहे म्हणून. 8-10 दिवसांनी मला फोन यायला चालू झालं, मला कळलं धर्माच्या विरोधात बोलल्यावर आपल्यापेक्षा किती मोठा असला आपल्याला काही घेणं देणं नाही. पण धर्माचा आमच्या संप्रदायात जर तुम्ही आदर करत असाल, माझ्यापेक्षा 10 वर्षांनी तुम्ही लहान असाल तरी आपण तुम्हाला दंडवत घालणार. 10व्यापर्यंत 11 दिवशी बलिदान का करायचं, 12 दिवशी भूदान का करायचं, 13 दिवशी अन्नदान का करायचं, 14 दिवशी वस्त्रदान का करायचं, 15 दिवशी जलदान का करायचं, 15 दिवशी 1 वर्षांनी श्राद्ध का करायचं, त्याला ब्रह्मश्राद्ध का म्हणतात. 2ऱ्या वर्षी जीवश्राद्ध, 3ऱ्या वर्षी मोक्षश्राद्ध. घरातून माणूस निघून गेल्यानंतरच्या पोरात लग्न 1 वर्षाच्या आत करावं का करावं, नाही केलं तर 3 वर्षांनी का करावं. घरात मेलेल्या माणसाचे फोटो लावावे का, जरी लावले तर कोणत्या दिशेने तोंड करून लावावे. सगळ्या प्रश्नाचे उत्तर ब्रेक के बाद. झालेल्या सेवेला पूर्णविरांतच्या माध्यमातून नेत असताना वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही पिंडदान केलं. किती प्रकारचे पिंड बनवले तुम्ही श्राद्धाला? 3 प्रकारचे. कशाचे बनवले बरं? कशाचे बनवले पिंड तुमच्याकडं? तांदळाच्या भाताचे. का बरं? ब्राह्मणाला कधीतरी प्रश्न करा बरं, बाजरीच्या पिठाचे घेतले काय फरक पडतो, तांदळाच्या भाताचे कधी प्रश्न पडला नाही? श्रीगोंद्याला मी प्रश्न केला होता, म्हणलं 10व्याच्या दिवशी तांदळाच्याच भाताची पिंड का घ्यायची? गुरुजी एक गडी म्हणे कावळा काळा असतो, भात पांढरा असतो, त्याला लवकर दिसा म्हणून पांढरे घ्यायचे. कसं लोकाला सुसदे बोलायला. अरे पांढरे निवृत्तीचं प्रतीक आहे. निवृत्ती म्हणजे शेवट. पहिला पिंड कुणाच्या नावाने? ऐका आता माता भगिनी, 20 वर्षापूर्वीचा अगोदरचा काळ, आपल्या घराण्यात जर लेकरू जन्माला आलं, लेकराला पहिलं बाळ तर कुणाचं असायचं? बोला. आजीचं. कोणत्या आजीचं? आईच्या आईचं का वडिलाच्या आईचं? त्या आजीचे उपकरण उतरवण्यासाठी पहिला पिंड आजीच्या नावाने, 2रा पिंड आईच्या नावाने, 3रा पिंड वडिलाच्या नावाने. या घरातला एक बाप गेला महाराज. ती गोड कुटुंब. जिथं भेटल तो माणूस 2 शब्द प्रेमाने बोलायचा. खरं सांगू, आल्यानंतर त्यांचे चिरंजीव मला भेटले. ज्या दिवशी बाप गेला असेल नागड्या शेळके मामा, त्या दिवशी त्यांची मुलं मुली ढळ ढसारटले असतील यात तिळमात्र शंकाच नाही. पण ऐका ना, 10वा झाला, 13वा झाला, 13व्यानंतर ज्या दिवशी त्यांचं पोरगं ड्युटीवरून आता घरी येत असेल ना, 13व्यानंतर ज्या दिवशी त्यांची पोरगी घरी येत असेल ना, जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता, जो बाप ज्या कॉटवरती झोपत होता, ते खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना, त्या दिवशी विचारा त्यांच्या मुलीला बाप गेल्याचं दुःख काय असतं महाराज. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिवाळी नावाचा सण झाला रे. त्या बापाला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या कपड्याचा निस्ता कलर जरी पाहिला, तासन तास सरणारे त्यांच्या मुला मुलींना विचारा, घरातला बाप गेल्याचं दुःख काय असतं. आमच्यासारखे बोलून जातील 1-1.5 तास, आम्हाला काय वाटत नाही महाराज. त्याचं श्रद्धांजलीवाली 1-2 मिनिटं याच्यानंतर बोलून जातील, काय वाटत नाही. पण ज्याच्या घरातली व्यक्ती गेली त्याला विचारा त्याचं दुःख काय असतं गड्या. त्या माणसाला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर अति आवडत होती ना, त्या भाजीचा निस्ता वास जरी आला तर विचारा त्यांच्या धर्मपत्नीला, नवरा गेल्याचं दुःख काय असतं ते.
किती प्रेम करतात रे मायबाप. एखाद्याची माय मरू नये गड्या, पण एखाद्याची माय गेली तिला जर चितेवर ठेवलं, आपल्या लेकराने जर अग्नी दिला आणि लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस, लेकरा लांबवून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटली माय, मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर जवळून चक्रा मारल्या तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. मला सांगा, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल गड्या. जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला, आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला, काय विचारते माय, काय विचारते, करेक्ट लेकरा तू जेवला काय. लेकरू जर म्हटलं नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर जगात कोणात असेल, आपल्या माईत असते गड्या. पोरींनो, तुम्ही कधी जा बरं, दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा प्रशांत. हा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. पोरगी जर अशी निघाली, पिशव्या उचलल्या, उंबऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते महाराज. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का. अरे किलो भरकं व्हायना कांदे देते. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून दे, गुळाचा खडा दे, नातवाचे 2-4 मुक्के घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते पण आईची वेडी माया राहते. खरं सांगू का, त्या माईचं आणि त्या बापाचं सगळ्यात जादा प्रेम जर या जगात कुणावर असेल ना, आपल्या पुरीवर असतं महाराज. पुरुष मंडळी, एक 5 मिनिटात माझं कीर्तन संपलं. आता तुम्ही इथून बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटल्याने हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुमचा आवाज छोटा येतो, तुम्ही आजारी काय हो बाबा. बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा कसा बसला काय. बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय, घरात भांडणं झाले काय, काही किरकिर झाली काय. सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर जगात कुणाला कळत असेल, आपल्या पोरीला कळतं महाराज. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या रे, या बापाला रडताना अजून पाहिलं नाही महाराज. बाप आयुष्यात एकदाच रडतो. कधी संपवायचं, मला कीर्तन बोला पटकन. कधी करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो. देवा मला माहिती नाही पाहुणे कसे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालेला जबाबदार तू राहशील. ऐका ना, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील पाटील तुमची पोरगी गोडीवर का दिसायला, पसंत द्या मला, तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाटतं. आनंद तेवढाच, दुःख तेवढं झालेलं असतं का. मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल रे. कोण मला विचारण बाबा चहा करून देऊ का बाबा, कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा, कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का बाबा. पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बापच असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो. पोरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो ना. माझ्या पोरीचं लग्न थाटात झालं पाहिजे रे. नेते आले पाहिजे, मंत्री आले पाहिजे, आमदार आले पाहिजे, खासदार आले पाहिजे, एवढी धावपळ करतो. लग्नाचा दिवस उगू द्या, त्या बापाचं तोंड पहा, एका कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोणतो ढसा रडतो का. बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी सोडून जाईल. कोण विचारण जेवले का, कोण विचारण गोळी घेतली का, कोण विचारण तब्येत बरी आहे का. तो बाप या घरातला गेला. शेवटचे 2 मिनिटाचं प्रबोधन मी तुमच्या गावासाठी करेल. पुरुष मंडळी, मी तुमच्या गावात पुन्हा कीर्तनाला येईल न येईल तो भाग्या सोडून, पण बसलेल्यापैकी तुम्ही जर भाऊ असाल ना, पैसा कमी कमवा गड्या हो, पण एका विचाराने राहा. तुम्ही घराने वेगळे राहा का हरकत नाही, तुम्ही चुलीने वेगळे राहा का हरकत नाही, पण तुम्ही विचाराने एकत्र राहा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं ना गड्या, मायबापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं महाराज. त्याच 2 भावाला दिवसभर भांडण करताना पाहिलं, मायबाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती. लय माळा घालणं, लय गोपीचंदावरून 24 तास मंदिरात बसणं, मी त्याला परमार्थिक नाही म्हणत. ज्याचं भावावर प्रेम आहे, बहिणीवर प्रेम आहे, कुटुंबात आनंद आहे, समाजात निघाला लोक आदरणे रामराम घालतात, तो खरा माझ्यासाठी परमार्थिक आहे. माझ्यासाठी एक करायचं आता सगळ्या पुरुष मंडळीने बसलेल्यापैकी पाठीमागं जिथपर्यंत माझा आवाज येतो उभा राहिलेले, उद्यापासून एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा. संदेश फॉलो केला, मला फोन करून सांगा, उगले महाराज
तुमचं कीर्तन आम्ही चिकणी खामगावला ऐकलं, सरांच्या वर्ष श्राद्धा निमित्ताने तुम्ही एक संदेश दिला, तो आम्ही फॉलो केला. संदेश लय सोपा आहे, विको माझं कमी करे थोडा. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक माझ्या मित्राने एक करायचं, आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा महाराज. दररोज 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न, जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? मला नाही वाटत याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्याकडून काही अपेक्षा असेल. अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही, तुमच्या पैशात वाटा लागत नाही, तिची मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने 2 शब्द माझ्या संग प्रेमाने बोला. गड्यावर तुमचा जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल, आपली रक्ताची बहीण असते. गड्या तिला जर माहिती झालं नाही, हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं. अरे लोकांची रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते, डॉक्टर कितीही पैसे लागू द्या पण माझा भाऊ जगला पाहिजे, डॉक्टर मी लोकांची रोजाने जाईन, आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका जर जगात कुणाची असेल, आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना महाराज, माझी बहीण नगरला येते, 4000 रुपये त्याच्यात टाकते, 5000ची साडी घेते. माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. आणि त्या बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत महाराज. मला असंच वाटायचं, गुरुजी देवाने मला कशाला बहीण दिली. जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं, अख्खं कपाट तिच्या साड्यांनी कपड्यांनी भरलेलं असायचं. मला एवढी जागा नव्हती कपाटात कपडे ठेवायला. मी जरा क्वाटवर झोपलो, माझ्या वडिलांनी म्हणा, हे परक्याचं धने किती दिवस आपल्या घरी थांबणार आहे, लग्नानंतर ते लोकांचं होणार आहे, तिला क्वाटवर झोप दे, तू खाली झोप. मी मनातले मनात देवाला म्हणा, देवा कशाला मला बहीण दिली असेल तर देव बघ. पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं रे, आणि लग्नानंतर बहीण 2 दिवसासाठी घरी आली, एवढी बॅग घेऊन आली, कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली, एवढ्या चटईवरती बहीण 2 दिवस झोपली, 2 दिवसांनी पुन्हा निघून गेली. लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला, ज्या बहिणीला कॉट पुरत नव्हता झोपायला, तीच बहीण लग्नानंतर 2 दिवसासाठी येते. तिला माहिती आता हे पाहुण्याचं घर आहे, जास्त दिवस थांबायचं नाही, आई बापाला बरं वाटं म्हणून यायचं, 2 दिवसांनी पुन्हा निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते. शेवटचं वाक्य ऐका, बहीण नसते ना, माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं, कधीतरी ताटीची अभंग वाचाकड्या. मुक्ताबाई जन्माला आली नसती तर ज्ञानोबाने काय बरं वाईट केलं असतं, मग कळालं असतं तुम्हाला. उजव्या हाताला आपली माय असावी, डाव्या हाताला आपली बहीण असावी, या दोन्हीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. माझं एवढं प्रबोधन प्रत्येकाने घरी घेऊन जा. परमार्थ थोडा लांब ठेवा, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. 20 वर्षापूर्वी लोकाला राहायला घरं नव्हते, घरात माणसं जास्त होते. आज कोटी रुपयाचे बंगले झाले, घरात माणसं राहिले नाही. किती पैसे देऊन सरांना आपल्यात आणता येईल आता मला सांगा तुम्ही, किती पैसे देऊन आणता येईल? त्याच्यापेक्षा गेल्यानंतर उगा मिस येऊन फोटो स्टेटस लिहून रडत बसू नका, जिवंतपणे आधार द्या, सपोर्ट करा, गोड बोला, गोड राहा. कधी काळा उडी मारीन सांगता येत नाही. मला आल्यानंतर त्यांनी घटना सांगितले, सर म्हणे आम्हाला देवगडला जायचं होतं, तू म्हणे सरांचा फोन आला, आपल्याला देवगडला जायचं आणि चालता बोलता अटेक आला. महाराज खरं सांगू का, ते वाक्य ऐकलं आणि मला असं वाटलं सर देवगडलाच गेले महाराज, देवाकडे गेले म्हणजे देवगडलाच गेले महाराज. त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली ती देवाकडे जायची, आणि चालता बोलता काळाने उडी मारली. शेवट भला माझा बहु गोड झाला. त्याच्यामुळे जिवंतपणे सपोर्ट करा. तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं, दिलगिरी व्यक्त करतो. 10-10 हजार लोक रडतात माझ्या कीर्तन प्रवचन, आपल्या स्वामींची कृपा आहे. रडवण्याचा उद्देश नाही माझा, पण खरं सांगू का, आतापर्यंत 5-7 महिने झाले दशक्रियाचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्ताह असेल, काला असेल, हा विषय मी वारंवार घेतला. आणि मी जास्त म्हाताऱ्या लोकांकरता कीर्तन करत नाही. 5,500 पोरांचा ग्रुप बनवला मी पारनेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहा, आपली शुद्ध अपेक्षा. ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला ना आतापर्यंत, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वाईली राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थक केला का? बस आज बसलेल्यापैकी 2 जणांच्या विचारात बदल झाला, सार्थक झालं कीर्तन. कधी बाजारात गेला, 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं लुगडं आईला आणा, 5,000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कोपरी बापाला आणा. तुका म्हणे माय बापे अबघी देवाची स्वरूपे. आपल्यातून निघून गेलेल्या सरांना भावपूर्ण आदरांजली. फक्त एकच त्यांच्या चिरंजीवाला माझं सांगणं आहे, माझा रोजचा नियम आहे. ज्या घरात मी दशक्रियाचं प्रवचन करेन, श्राद्धाचं कीर्तन करेन, जो माणूस आपल्यातून निघून गेला माणसाच्या नावाने एक झाड लावायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा. आतापर्यंत मी 3,500-4 हजार लोकांकडून वृक्षारोपण करून घेतलंय. कारण कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले सांगायची गरज नाही. आता तुम्हाला उन्हाळ्यात झाडाची किंमत कळाली असेल महाराज. त्याच्यामुळे पावसाळ्यात प्रत्येकाने एक झाड लावा.
त्याला लेकरासारखा जोपासा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे समाज प्रबोधनाचं मी काम करतोय. तुम्ही नक्की ती माझी इच्छा पूर्ण करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. पाणी अडवा, पाणी जिरवा, पोरांना घरी ठेवू नका, घरातले भांडे विका, लेकरांना शिकवा. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा असेल शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळस सोन्याचे बसवायचे आपलं दुमत नाही. पण काही काही गावात गेल्या स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपयाचे, जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेल्या दुर्दैव आहे. मी थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे. फक्त माता भगिनी 12 वर्षाचं लेकरू होईपर्यंत लेकराच्या हातात जास्त मोबाईल देऊ नका. 80 वर्षाचं म्हातारा बिना चष्म्याचं पेपर वाचतंय. 4-4 वर्षाच्या पोराला चष्मे लागले. मोबाईलपासून थोडे एवढं प्रबोधन घरी नेत असताना मोबाईलपासून 12 वर्षाचं लेकरू होईपर्यंत थोडंसं लांब ठेवा. एवढं प्रबोधन घरी न्या. कधी आले आमच्यात गावामध्ये, जीव रायवती म्हणून माझं कोकणाच्या शेजारचं गाव आहे, पण वास्तव्य शिक्षकी पेशामुळे माझं पार नेरलं असतं. त्या परिसरात कधी आला, मी तुमच्या परिसरात कोणत्याही कार्यक्रमाला येऊ, प्रवचना लिहू, दहाव्याच्या कीर्तन लिहू, श्राद्धाच्या सप्त्या लिहू, काल्या लिहू, जिथं मी भेटेल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज तुमचं प्रवचन कीर्तन इदिदा ऐकलं होतं बा, तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तर तुम्ही कितीही पैसा कमवला, मी कितीही बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला. गोड करून तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. 12:30पर्यंत वेळ गेला. ठरलंच होतं आमचं, एवढे मोठे सगळे मंडळी म्हणल्यानंतर 12:30च्या आत कीर्तन संपणार नाही. पगार 12पर्यंतच द्या, लेक्चर थोडं जादा दिलं. पण तुम्ही सगळ्यांनी गोड करून ऐकून टाचणी पडून सुद्धा एवढा आवाज होऊ दिला नाही. प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, सिनेमा 3 तास असतो, तमाशा रात्रभर असतो. 2 तासाचं कीर्तन 1.25 तास एक्स्ट्रा झालं तरी गोड करून ऐकून घेतलं. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. बोलताना शब्द टोचला असेल, उदाहरण करणारे मला माफ करा. ज्यांनी गोड अशी संशिष्टी दिली आमचेच गावकरी बाळकृष्णासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. गोड संशिष्टी दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. शूटिंग ज्यांचं चॅनल आहे दादांचे धन्यवाद. मृदुंग सम्राट दोन्ही गुरुजींच्या चरणी साष्टांग धन्यवाद. सगळ्यांच्या ज्यांनी परमपूज्य महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, बाबांच्या चरणी साष्टांग धन्यवाद ठिकाणी व्यक्त करतो. बोलताना शब्द टोचला असेल, उदाहरण करणे मला माफ करा. आता समोर बरेच परिचित व्यक्ती माझे आमच्या आवारी भाऊच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा या परिसरात येणं झालं. पण आता तुम्ही सगळे परिचित गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तुम्ही सगळे मंडळी, साबळे कंपनी, सगळे तुम्हाला सगळ्याला धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. काळाची उडी झाली का कोणी वाचू शकत नाही. मग जगद्गुरु तुकोबारायला सोपं करून विचारलं, तुकोबा जर मायबाप वाचवत नाही, तुकोबा राजा जरी असलं सुटत नाही, तुकोबा भाऊ बहीण जवळ असले तरी सुटत नाही, कोणीतरी असेल तर तुकोबा काळाच्या तावडीतून आम्हाला वाचवणार. तुकोबाने त्याचं वर्णन शेवटच्या चरणामध्ये केलं आहे. सरळ सरळ मस्त म्हणा. कैलास महाराज म्हणा. तुका म्हणे तू
हात वरती करा. ते सगळे जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल अर्धा मिनिटं मोठ्या प्रेमाने भजन करा. बसलाय 5-7 मिनिटात सगळा कार्यक्रम संपेल. दोन्ही गुरुजींसाठी एकदा मोठ्या प्रेमाने टाळ्या वाजवा. प्रेम म्हणून ती सगळी मंडळी आज उपस्थित आहे. आदरणीय मृदुंग सम्राट आमच्या आभांकरता एकदा टाळ्या वाजवा. 5-7 मिनिटात सगळ्या श्रद्धांजल्या होतील. कार्यक्रमाची सांगता 5-6 दाण्याने होईल. ज्यांनी मला बोलवलं दत्तूभाऊ तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. गुरुजी तारीख तशी ॲडजस्ट होत नव्हती पण खूप फोर्स झाला आगळे महाराज. ह्या अहिल्यानगर पुणे जिल्ह्याचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे. या 6 महिन्यात मी 47,000 किलोमीटरचा प्रवास केला महाराज. डोक्याच्या केसाला धक्का नाही. या 30 दिवसात 87 कार्यक्रम झाले. रोजचे 3 टप्प्यात आले 4 होते. 26-27 रनिंग वय आत्ता चालू. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे घ्यायचे आहेत. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. फक्त पसायदान झाल्याशिवाय कुणी जागा सोडायची नाही. शेवटचं वाक्य माझं ब्रह्मचार्याचं वाक्य. पसायदान झाल्याशिवाय कुणी जागा सोडायची नाही. आणि जो जागा सोडेल तो जागा सोडेल. ज्याच्या त्याच्या हिमतीवर तुम्ही प्रयत्न करू शकता. विठ्ठल जय जय विठ्ठल.